नमस्कार मंडळी. असं म्हणतात हसण्यामुळे आयुष्य वाढतं आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत तुमची लाईफलाईन वाढवणारी हेल्पलाईन, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सिच्युएशनला विनोदाचा तडका देऊन क्षणात हास्याचे मनोरे उभे करणाऱ्या गावच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. त्याचबरोबरीनं स्वागत आहे मंचावरच्या सॉलिड पंचेसना सुपर सॉलिड दाद देणाऱ्या आपल्या सरपंचांचं, अर्थात आपुलकीच्या हास्याचं माहेरघर अलकाताई कुबल आठले. नमस्कार. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, विनोदाच्या या नव्या हंगामात तुम्हाला हसून हसून बेजार करण्यासाठी आपले सगळे विनोदवीर तयार आहेत. पण त्यांच्या उत्साहाच्या लाटांना आली आहे टेन्शनची भरती, कारण या आठवड्यात असणार आहे एलिमिनेशनची ओहोटी. येस, तुम्ही बरोबर ऐकलत. या आठवड्यात डेफिनेटली एलिमिनेशन होणार आहे. पण टेन्शनचं काहीच कारण नाही, कारण एलिमिनेशनमुळे लाफ्टरचं, कॉमेडीचं सेलिब्रेशन अजिबात कमी होणार नाहीये. चला तर मंडळी, बघूया या आठवड्यात कोण पडतंय कोणावर भारी, कोणाला मिळतोय निरोपाचा नारळ आणि कोण मिरवतोय जहागीरदारी. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, एरवी पंच टाकून लाफ्टर कमावणारे विनोदवीर आत्ता इथे एकमेकांना खराखुरा पंच मारणार आहेत. कारण आता इथे मराठमोळा गुज्जूभाई कुलदीप आणि दाढीवाला बाबा विपुल काळे यांच्यात रंगणार आहे बॉक्सिंगची फाईट. आणि सोबतीला असणार आहे कॉमेडीतला माईक टायसन प्रसाद खांडेकर. जोरदार टाळ्यांनी तिघांचं स्वागत करूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे MHJ बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये. ज्याचं प्राइज आहे रोख रुपये 1 लाख. ओ माय गॉड, 1 लाख. ओ नो. आता जराही वेळ न दवडता मी लगेच स्पर्धकांना इथे आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विपुल पाळे याचं. एकदा जोरदार टाळ्या विपुल पाळे याच्यासाठी. एक्सक्यूज मी, एक मिनिट. माझं नाव विपुल काळे. हां, तुम्ही काहीतरी गडबड करताय. तुम्ही पच्या जागी क लावताय. ओके, आय एम द रेफरी. मला नियम नको शिकवस, कळलं? अहो, हा नियम नाहीये, हे नाव आहे माझं. ओके, ठीक आहे, फाईन. ओके ओके ओके. बोलूया दुसऱ्या स्पर्धकाला. जोरदार टाळ्या गुरदीप कौर याच्यासाठी. कम ऑन. ओ नो, कुलदीप कौर यांना कावीळ झालेली दिसते. हो, तुझं स्वागत आहे कुलदीप कौर. तुमचं काहीतरी गडबडते हो. कुलदीप कौर नाही, कुलदीप गोर. तुम्ही डायरेक्ट गुजरातवरून पंजाबला पाठवलं मला. गोर गोर गोर, GOR गोर. यस. ओ माय गॉड. गोर म्हणजे कुठचे तुम्ही? सुरत न छू. सूरत? या गुजरात में सूरत? सूरत में क्या? बारडोली. इन्हें माने बारडोली? बारडोली में क्या? बारडोली આપણી પેલી ખીચડીની દુકાન ત્યાં. શું વાત કરે છે? ખીચડીના દુકાન પાસે. હવે આ નથી કહેતો કે જે અંબે અપાર્ટમેન્ટમાં રહે છે. હા, ગ્રાઉન્ડ ફ્લોર અમારું જ છે. એની માને. તું હિરેનના દીકરો છે? અરે હિરેન મારો સગ્ગો બાપ. અરે ગાંડા, હું તારા માસાજી છું. માસાજી. શું વાત કરો છો? ભાઈ ભાઈ, એ હાલો હાલો. ઠીક. એ હાલો. એ હાલો. એ હાલો. ए हॅलो, ए हॅलो हॅलो, એ હાલો. એ હાલો હાલો. હાલ. તું શું કામ હાલો હાલો કરે? તું ગુજરાતી છે? नाही नाही. तू मराठी छे ना? तो तू आग घे. आवाज कुणाचा? अरे हालो हालो. एक मिनिट थांबा. इकडे इकडे. तुम्ही याला ओळखता? जो अरे मासाच्या मला मासा सक्का मासा. ए हालो. हे चुकीचं. एक मिनिट थांबा. हे काय
रेफरी याला कसं काय ओळखतात? एक मिनिट, मी आयोजकांकडे कंप्लेंट करणार आहे. जाकर हॅलो हॅलो हॅलो, इथे कोणी आहे का? हॅलो 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 इकडे हॅलो. मीच आयोजक आहे, बोल काय आलं? याला काय अर्थ आहे? हे नाही चालणार असं. तुम्ही कसं काय? नाही पटत आहे? नाही. तू जाऊ शकतोस. आणि द विनर इज मला मान्य आहे, मॅच खेळायला रेडी आहे मी. 1 लाख रुपये जिंकायचं मला. हे काय खेळणार ना? ओके ओके फाईन. मासा मला डर लागायचे, मासा मारे ना. डरी मत बेटा, डरी मत. मक्कम कॉन्फिडन्स साथे खाली उभा राहायचो. ओके गुजरातीचे गुजराती त्याने पंच मारवानी जरूरत नव्हती. आवाज चढाने बात कीजिए खाली. गुजरातीचे. ओ रेफरी, हे असं गुजरातीत नाही बोलायचं, इथे मराठीत बोलायचं. प्लीज प्लीज मला शहाणपणा शिकवू नको. मी रेफरी आहे, कळलं? माझं नियम आहे तिकडे, तू मला नको शिकवस. अरे काय रेडी आहे तुम्ही? हा रेडी. आपण मॅचला सुरुवात करूया. मी रेडी. मी पुन्हा एकदा ओळख करून देतो. विजेते पदाचे प्रबळ दावेदार कुलदीप गौर आणि जे आता कुत्र्यासारखे मार खाणार तसे विपुल काळे. एक मिनिट, हे काय बोलताय तुम्ही? माझा कॉन्फिडन्स जातो. हे असं नका बोलू यार. कॉन्फिडन्स गेला. मग मानसिक खच्चीकरण झालं. मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे विपुल काळे शो सोडतायत. अँड द विनर इज कुलदीप. मी बोललो का? आता मॅच कशी बघू तू सांग. नाही. मॅच कशी बघू मी आता? मला चष्मा द्या, मी मॅच बघायची आहे. मला चष्मा द्या. मी देतो. हे घ्या. मासा शांत, मासा हे घ्या. मासा शांत. रेडी आहात? मी रेडी आहे. चलो स्टार्ट. मी रेडी. कम कॉन्फिडेंस ने साथ तू विनर हूं चुना. रेडी रेडी. ओके 1 2 and hold. मला खात झाली आहे. होल्ड. अरे यार, हे काय कारण आहे? 1 2 3 मार. काय कारण आहे दादा? तुम्ही काय केलं आता? काय केलं? माझा मारी नको म्हणे. मारी तुम्ही नको. काय केलं? काय केलं? माझं लक्ष नसताना कसं काय काउंटिंग देता तुम्ही? हे काय केलं तुम्ही? हा मग हा काय म्हणजे मी हे बघत होतो. तू अलर्ट आहेस की नाही? अरे हे काय बघणं आहे? खेळाडू आहेस ना, मग? रिंगणात अलर्ट असणं गरजेचं आहे. वा रे, म्हणजे तू तयार असलं तेव्हा मी 1 2 3 बोलायचं. वा रे वा. हे तुम्ही मुद्दाम करता. याला काय अर्थ आहे? हे मुद्दाम करता. मी तिकडे बघत होतो यार. मॅच सुरू करा यार. ओके चलो स्टार्ट. 1 सेकंड. तुम्ही हात मिळवले? नाही. अरे काय यार, रूल आहे हा. आधी हात मिळवणं गरजेचं असतं. माझ्यावर काय ओरडता? तुमचं काम आहे. माझं मी ते सांगितलं नाही. चलो हात मिळवा. हा कुलदीप. ओके या मार. अरे याला काय अर्थ आहे यार? तुम्ही आता डायरेक्ट मदत करता यार त्याला. हे काय? मारलं मला. तुम्ही हात कसं पकडले माझे? मी बघत होतो. काय? हे बघत होतो मी. काय बघत होते यार? अलर्ट आहेस का परत बघत होतो. कोणती पद्धत आहे ही? कोणती पद्धत आहे चेक करायची? ओके फाईन. आता रेडी आहे? मी रेडी आहे ना. कधीचा रेडी? तुम्ही स्वतःला विचारा. मी रेडी. आपण स्टार्ट करूया. ओके स्टार्ट. माझा मामू मक्कम कॉन्फिडन्स. रेडी. 1 2 3 स्टार्ट. कम ऑन. येस. मी नाही. सॉरी माझा तुम्ही काय केलं आता? काय केलं? तुम्ही काय केलं आता? काय केलं? तुम्ही का मारलं मला? मग तू का माझ्या पुतण्याला मारलं? अरे कोणती मॅच आहे ही? अरे कुठून आणलं याला? अरे बाबा, ही मॅच आहे. मी त्यालाच मारणार ना रे. काय चाललंय? हे बघ, मी नाही मारला. मी टच पण नाही केलं. मी बघितलं तुम्ही मारलं मला. ह्याचा हात होता, ह्याचे ग्लोव्ज होते. मी नाही टच केला. तुम्ही मला मारलं. मी बघितलं. मॅच सुरू करा. तू ये. ब्रेक. का ब्रेक? मला ब्रेक काय? कंटाळा आला मला. ब्रेक. अरे हे कोणतं कारण आहे यार? ब्रेक. माझा करायचे શું કરે છે? અરે કા માર ખાજે. पण राक्षसने जेम धपाधप चालू થઈ જાય છે. उभो નથી રહેતો. आता ऐक माझं. मी काय सांगतो ते शांतपणे ऐक. आता मॅच सुरू झाली की अख्ख्या रिंगणाभर गोल गोल मासा गुजरातीમાં વાત કરો ને. गपना.
तुला नाही कळलं तरी चालेल, त्यांना कळलं पाहिजे. गिजराती गप्पा बस जरा. हे बघ, मॅच चालू झाली की अख्खा रिंगणभर पळ पळ पळ. त्याला दमव, मी मध्येच पाय घालीन, त्याला पाडीन, मग तू वरती तर घपा बघ, तू विनर. ओके, रेडी? चल हा चल. हे 1 2 3 चलते. चल 1 2 3 चल स्टार्ट. चल जल्दी हे घे चल. रेडी? 1 2 3 स्टार्ट. कम ऑन. येस बरोबर आहे. कम ऑन, पकडा मासा. कम ऑन. अरे मासा पकडा. कम ऑन. अरे मासा. कम ऑन. अरे भाडा लागलं बाबा, लागलं. अरे लागलं विचार. मार त्याला, मार लवकर. डिकरा काउंटिंग बाकीचे. डिकरा 1 2 3 4 8 9. कोणतं काउंटिंग आहे यार? काय हे कोणतं काउंटिंग आहे? कोणतं? इकडे काय 4 नंतर डायरेक्ट 8. 5 6 7 कुठे आहे? काय 5 6 7 कुठे? ते बघा, तुम्हाला त्याला जिंकवायचं ना तर सरळ सांगा. हो, मला का बोलवलंय, मला का उभं केलंय? यार, मला माहिती नव्हतं तू एवढा अंडरस्टँडिंग आहेस. ग्रेट यार, ग्रेट. अँड द विनर इज मी रागात बोललो यार. मी चिडून बोललो. तुम्हाला कळतं का? शब्दात पकडू नका. मी बोललो म्हणून लगेच डिक्लेअर नाही करायचा. तुम्ही मॅच सुरू करा यार. ओके, म्हणजे तुम्ही इरिटेट करताय मला. फाईन. ओके, लेट्स स्टार्ट. रेडी? हे हातातलं. हा, ओके स्टार्ट. ओके, रेडी? कम ऑन. हे मासा मारायचे. मारायचे म्हणे. मार लवकर, मार लवकर. अरे मार ना. अरे लवकर काय? तो चावला मला. हो, काय चावला चावला मला इथे. कुठे चावला? अरे हा चावला ना, जवळ जेवला. कुलदीप, तू बटक्यू भरायचे. कौतुक करताय? अहो, चावलाय. मॅच मध्ये अलाउड नाहीये. तो चावला मला. तू का मारलंस मला? तू डोक्यावर पडलाय का रे? त्याला कुठून आणलाय यांनी? कोण आहे बाबा? अरे मॅच सुरू आहे ना, तुला नाही मारणार तर याला मारणार का? रेफरीला धमकी देतोस? मी बोल. इनफ. रेड कार्ड आउट. अरे कुठून आले तुम्ही दोघे? फुटबॉल खेळतोय का आपण? रेड कार्ड काय देताय तुम्ही? इनफ इज इनफ. तुम्ही याला उभा करा. मी तुम्हाला मॅच मध्ये उत्तर देतो. चला उभा करा. ओके, फाईन. चलो, रेडी? Okay. 1 2 3 and start. Come on. कुलदीप राईट ला. कुलदीप राईट ला. ए कुलदीप उठने. ए डिकरा उठने. ए कुलदीप काउंटिंग सुरू करा. अरे लागलंय त्याला. लागलं काय? काउंटिंग सुरू करा. काय काउंट? काय पहिला नंबर का? 1 2 3 बोला. मॅचचा नियम आहे. बोला. 1 कुलदीप उठने. 2 अरे या स्पीडनं तो म्हातारा होईल. नीट घ्या ना काउंटिंग. काय चाललंय तुमचं? आय एम रेफरी. तू मला नको शिकवस. कळलं? मी शिकवत नाहीये, पण तुम्ही नियम मोडताय. नीट काउंटिंग घ्या. मला डिस्टर्ब नको करूस. कुठे तुम्ही? 1 2 1 3 पर्यंत झालंय ना? 3 पर्यंत झालं ना? पुढे घ्या ना यार. परत 1 पासून कसा घेता तुम्ही? तू मला डिस्टर्ब नको करू. डिस्टर्ब नाही करत तर तुम्ही. सॉरी, मी डिस्टर्ब. तुम्ही घ्या. तुम्ही परत घ्या. -3. तुम्ही मुद्दाम करताय ना? हे खरं सांगा ना. काय आता घेतो ना काउंटिंग? अहो, असं 13 पर्यंत जाईल. 10 काउंट घ्यायचे असतात. घ्या ना. मग कुठून चालू करायचं तू सांग. 1 पासून चालू करा. ओके, फाईन. 1 पासून. 1. ए कुलदीप उठणे यार. 1.5. ए भावा उठ रे. ए भावा उठा. तुला हरू देणार ना. सॉरी. सॉरी. नाही ना. उठ.
ब्रेक घ्या चला आराम करू ब्रेक घ्या यार घेऊया ब्रेक घ्या काय करतोय तू करायचे गांडा तू करायचे हा आता हारला असतास तू चालेल मला मी हरलो तरी चालेल मला नाही ठेलायचं तो मालतो खूप लास्ट ऑप्शन आहे हे बघ मी यानं रुमाल आणलाय रुमाल याच्यावर ना गुंगीचं औषध टाकलंय मी त्याला झोपवतो तू लगेच वरती जा गपागप मार ओके तू विनर रेडी चालेल तुम्ही सांगाल तलतो पण तो मालतो लागतात मालतो तू असं का बोलतोयस माझी जीभ तुटली आहे हात तू बघा थुकला बघा थुकला उभा राहा रेडी आहेस यार रेफरीच काहीतरी करावं लागणार आहे ओ ब्रेक झाला चला आणा ये रेडी मी रेडी कमा मी फक्त ना त्याच्या तोंडावर हे रुमाल लावतो तो पडेल मला लगेच कर हा चला रेडी 1 2 and 3 सॉरी तू मला का मारलं तू चुकून लागलं सॉरी हे रक्त येत तू जिंकलास मी हरलो हे बघ हालो पॉवरफुल परफॉर्मन्स विचारा सरपंचांना की त्यांना ही बॉक्सिंगची मॅच कशी वाटली अलकाताई फुल ऑन परफॉर्मन्स खरंच एवढा सुंदर हा रेफरी आणि हा गुजरातचा प्लेअर कुठून पकडून आणलेत कोणास ठाऊक एवढी धमाल जिभेचा तुकडा तुटलाय आणि जे काय आहे ना एंटरटेनमेंट फुल एंटरटेनमेंट मस्त 11.5 गुण मिळाले क्या बात है प्रसाद दादा ही कुठे असते अशी मॅच हे असे प्लेयर आहे असे रेफरी आणि बॉक्सिंगच्या रिंगणामध्ये ही अशी सुंदर युवती कुठे बघायला मिळतात थँक्यू आणि मला वाटतं ॲक्च्युअल फाईट म्हणून जेवढे पंचेस मारले त्यापेक्षा जास्त पंचेस स्किट म्हणून होते त्यामुळे जास्त एन्जॉय करता आलं व्हेरी वेल डन लवली 11 गुण मिळालेले आहेत ऑल द बेस्ट मंडळी आता तुमच्या समोर येत आहेत हास्य खुर्दचे इनामदार कॉमेडीच्या मार्केट मधले सगळ्यात मोठे भांडवलदार विशाखा सुभेदार आणि अंशुमन विचारे हॅलो हा अगं पोहोचलो मी दवाखान्यात हो पोहोचलो हे काय जस्ट खुर्चीवर बसतोय हा अगं असं काय बोलतेस नाही मला सांग समजा लोकलमध्ये पॅसेंजर नसतील तर मोटर म्हणून घरी बसून राहतो का तसंच डॉक्टरचं आहे म्हणजे क्लिनिकमध्ये पेशंट नसले तरी डॉक्टरला दवाखान्यात यावंच लागतं पण तुला सांगतो माझा 6th सेन्स सांगतोय आज एक तरी पेशंट येणार म्हणजे येणार डॉक्टर आवाजाला पेशंट आला वाटतं फोन ठेव ये काय होतंय तुला डॉक्टर मला ना मळमळत आहे आणि ना उलटी झाल्यासारखं खूप वाटतं आणि पोटात दुखतं नारायणा परमेश्वरा नारायणा खरं म्हणजे एक पेशंट मागितले होते 2 मिळाले लॉटरी लागली या आजी या आजी बसा कसं आहे माहिती आजी जरा 2 मिनिटं बसा मी ह्याला चेक करतो मग तुम्हाला चेक करतो नाही अहो डॉक्टर तुमचं चालू द्या बरं का म्हणजे तुम्ही निवांत चेक करा मी तुमच्याकडे नाही आलेले बाजूला देऊळ आहे ना तर देवळात आले होते तिथे खूप गर्दी होती पाय दुखायला लागले म्हटलं कुठेतरी बूट टेकूया म्हणून मी इथे टेकायला आले चालेल ना अरे हरकत नाही असं काय करता बसा तुम्ही बसा मी याला चेक करतो
बरकत होऊ दे बरं का तुमच्या धंद्यात. धंदा काय, मी भाजी विकायला नाही बसलोय हो, अगं बाई, sorry. मी डॉक्टर आहे हो. धंदा बिंदा काय बोलताय? Sorry. असं चालू दे बस चालू बस. दे. हा बोला, काय होतंय? हा डॉक्टर, मला ना खूप मळमळत आहे आणि ना सतत छातीत जळजळ पण होते रोज. जागरण हो, जागरण. ही हल्लीची पोरं ना सतत रात्रीची जागरण करतात. वेळेवर काही खायचं नाही, प्यायचं नाही, गेमा खेळत बसायच्या. रात्र रात्र आपली जाते अशी उलटून. ऍसिडिटी होते, नाहीतर काय बाळा, ऍसिडिटी झाली आई घे एक थोडीशी जिऱ्याची पूड घे, ती अशी चांगली बारीक करून घे. हा, आणि मग ती की नाही त्याच्यात थोडस असं पुदिना टाक. पुदिना टाकला असं तो वाटून 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 घे आणि ग्लासभर पाण्यामध्ये थोडस गड 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 पिऊन टाकी. ऍसिडिटी गायब. क्या बात आहे, क्या बात आहे. गायब. मानलं आजी पिऊन तुम्हाला. टाक. मानलं. गायब. ऍसिडिटी. अननस. आणि हे बघ, एक काम कर, नाही तर सरळ सोपा मार, अननस खाऊन टाक. आजी, अननस खाल्लं तर हे सगळं लगेच बरं होईल? ओ म्हणजे मी अननस खातो, डॉक्टर येतो मी. अरे वेडा, असं काय आजी बोलले ना. बस 2 मिनिटं. असं काय करतोयस तू? अशी घाई करू नकोस. अरे अजून तुझे सगळे सिम्पटम्स मला कळलेले नाहीये. जास्त काय असेल तर काय करशील? नुसतं अननसन काय होत नाही, सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत. बरोबर की नाही आजी? नाही, बरोबर आहे, बरोबर. डॉक्टर, डॉक्टरला सगळं कळलं बाई. बाबा भयंकर आजार झाले, सांग त्यांना काय काय होतं तुला. Thank you. हो ते तपास काय एकदा काय ते तपासलं पाहिजे. तपासून टाक. श्वास घे मोठ्यांनी, सांगतो मी, सांगतो. दीर्घ श्वास. खोकी काढ ना खोकी. आता काय उपयोग? काळजी करू नका, काळजी करू नका. जीभ दाखवा, जरा बाहेर काढ जीभ व्यवस्थित. आई आहे ग, पांढरी फटक झाले हो. अगदी पांढरी फटक झाले, अपचन झाले हो, अपचन. ही हल्लीची पोरं रस्त्यावर आबर खातात, अपचन होत. हे अपचन झालंय. एक काम कर तू, काय कर माहितीये का, घरी गेलास ना की जिऱ्याची पूड घे, थोडासा पुदिना, थोडासा आलं, असं सगळं घटून 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 एकत्र कर आणि त्याच्या गोळ्या गोळ्या गरळी ते खा, म्हणजे तुला बरं वाटेल बरं का. आजी, हे सगळं साहित्य ना घरी आहे, पण हे सगळं केल्यावर मला लगेच बरं वाटेल आजी. म्हणजे भारी आहेत आजी. अरे आमच्या लहानपणापासून हेच उपाय चालू आहेत काय डॉक्टर. म्हणजे काय, कसं आहे माहितीये का, घरगुती उपाय हे नेहमी लाभदायक असतात. पण कधी कधी छोटा आजार असा वाटतो ना, तो आतमध्ये गंभीर असू शकतो. त्यामुळे डॉक्टरकडून एकदा चेक करून घेतला ना की टेन्शन नाही. चेक करून घे बरं का. आजकाल ना खूप मोठे मोठे आजार झाले बाबा, काही कोणाचा पत्ता लागत नाही. आता होतं माणूसांनी गेलं आलं असं होतं, काही सांगता येत नाही. चेक करून घे चेक कर. आणि काय मळमळतंय का मळमळतंय तुला? सतत. काय करायचं माहितीये का, अशी वेलची आहे ना ती दाताखाली ठेवायची. हो मळमळ. बस प्रवासात नाही का, बस प्रवासात वेलची ठेवणं चाल. बस कशाला, विमान प्रवासात सुद्धा वेलची ठेवायची दाताखाली, म्हणजे विमानाचं लागत नाही माहितीये का, मळमळ थांबते. सोपा उपाय तुला देऊ. ती विलायची दाताखाली खाल्ली की ती मळमळ थांबते लगेच. म्हणजे मी ठेवेन, उद्यापासून मी एक खिशात ठेवत आहे ना आजी. अरे तुला कशाला पाहिजे, इथे काश्मीराला यायला काय विमान लागत नाही तुला? नाही डॉक्टर, तसं नाही हो. या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमधून प्रवास करतो ना, तो ऑलमोस्ट विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंगचाच फील येतो. म्हणून बोल खिशात एक विलायची असलेली बरी नाही का. वा बघा हुशार आहे. हो हुशार आहे, पण पोरगा आजारी आहे, मला चेक करायला पाहिजे. चेक करून घ्या. चेक करून घ्या, व्यवस्थित जी चेक बघू दे. करा. पांढरी झालेली आहे जी. हरकत नाही. मला सांग, ताप येतो का? ताप ताप येतो, संध्याकाळचा येतो आणि सकाळचा निघून जातो. अगं बाई, माझ्या तापावर पण औषध सांगताय की काय? नाही, मी कुठलं बाई औषध सांगणार. तेच म्हटलं मी. मला कुठलं एवढं तुमचं एवढं ज्ञान. नशीब. बाई तुम्ही एवढी डिग्री घेतली UPSC ची शिकून. UPSC नाही, MD डॉक्टर. आमचं कुठलं एवढं ज्ञान आहे नाही का. पण तरी तुला सांगू का, ताप आला ना तर सोपा उपाय आहे बरं का. तुळशी असते ना आपली, ती तुळशी घ्यायची, थोडंसं आलं घ्यायचं, थोडंसं मध घ्यायचं, असं रगडून 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 त्याच्या गोळ्या करायच्या आणि त्या अशा चगळायच्या, थोड्या 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 थोड्या, ताप गायब. ते बरोबर आहे पण आजी, पण एवढं सगळं बनवायला वेळ कुठे असतो आजकाल? माझ्याकडे आहे ना
बनवायचं कशाला? ऑलरेडी तुमच्याकडे आहे ते बनवून. भारी आहे ते आजी. हे घे मी बनवून ठेवलेले आहे. घे काका या गोळ्या खा सगळं. मी काय म्हणतो आजी, अहो माझ्या दवाखान्यात तुम्ही कसली औषधं देता? औषध म्हणू नका हो डॉक्टर, औषध म्हणू नका. पुरं घेत नाही मी. मग गोळी म्हणावी गोळी. हे पटकन खाऊ खाऊ रे खाऊ खाऊ. हे बघा काका, हे बघा खाल्लं की आजी मस्त चव याची, बरं वाटतंय जरा. अरे गोळी म्हटलं की पोरांना आवडतं, पटकन खातात. पण कसं आहे माहिती आजी, याने ताप तात्पुरता जाईल हो, पण परत आला तर काय करणार? मग ब्लड टेस्ट करावी लागेल, त्याशिवाय निदान कळतच नाही ना. आता ब्लड टेस्ट सुद्धा घरीच कशी करायची हे सांगताय की काय? प्रॅक्टिस घरी कशी करणार? तेच नशीब. माझ्याकडे कुठे आल्यात नळकांड्या वगैरे? नाही तुमच्यात कांड्या भरपूर आहेत, मला कळायला लागले आता. नाही माझ्याकडे फक्त जादूची काठी आहे, पूर्वजांनी दिलेली, फिरवायची. तुला सांगते काळजी करू नको, ब्लड टेस्ट करून घे, बरोबर बोलता येते. इकडे नाकावर आपला लॅब आहे ना, लॅब, त्याच्याकडे जाणे, त्याला म्हणा RBC काउंट, CBC काउंट, PTO PTT AG आणि लिपिड प्रोफाईल करून घे आणि मला येऊन दाखव. तुम्हाला कशाला दाखव? मी काही ते मग कशाला बसलोय? तुम्हाला कशाला दाखव ना, न्याय नाही ते. मी ते कशाला बसलो? म्हणजे हे बाबा, हे डॉक्टरांना दाखव म्हणजे झालं. डॉक्टरांना दाखव, ते सांगतील काय. आणि मलेरिया वगैरे झाला असेल त्याच्यावर पण औषध सांगू नका, तेवढं तरी माझ्यासाठी ठेवा. आजी आजी सांगा सांगा सांगा, तुम्ही ते दिली ना गोळी, मला बरं वाटायला लागले. तुमचे सगळे उपाय सांगून ठेवा, मला उपयोगाला येतील. ऐका ना, मी काय म्हणतो, हा माझा दवाखाना आहे, इथे मी प्रॅक्टिस करतो. तुम्ही माझ्या इथे येऊन स्वतःची औषधं कसली विकताय मला कळत नाही. हो डॉक्टर तुम्ही थांबा ना, तुमच्या पोटात कशाला दुखतंय? ते चांगलं माझ्या भल्याचं सांगतायत. ह्यांच्या अशा पोटात दुखण्यावर काही चाटण वगैरे काय असेल तर सांगा ना प्लीज यांना. मी काय म्हणतो माहितीये का, पोटशूळ उठलाय रे, पोटशूळ. पातळ लोण खायचं म्हणजे लोकांवर जळणं थांबेल. पाते लावून नाही. ऐका ना, कसं आहे माहितीये, हा माझा दवाखाना आहे, मी ते भाडं भरतो, मी प्रॅक्टिस करतो. तुम्ही स्वतःची औषध देत चाला तर माझं कसं होणार सांगा बघू मला. चांगल्यासाठी म्हटलं. आणि मलेरिया झाला असेल ना, हे राजा, पारिजातकाची पानं आहेत ना, ती अशी पाण्यामध्ये उकळायची, असा अर्धा निम्न काढा करून टाकायचा आणि पटकन गळून टाकायचा. आता मलेरियाला पण सांगा, म्हणजे ते पण ठेवू नका माझ्यासाठी. तेच मलेरियाचंच औषध सांगितलं. काय रे, पायाला लागलं का? मी बघतोय मी बघतोय तुम्ही बसायचं, मी बघतोय. अगं बाई, पोराचा पाय सुजलाय. मला बघू दे, मला बघू दे. उभं राहून तुमचं अंग सुजलंय, मी बघतोय ना इथे. मला बघू दे, ते मी बघण्यासाठीच इथे आहे. थांबा ना डॉक्टर, आजी याच्यावर काय उपाय असेल तर सांग, खूप दुखतंय. हो अरे आहे ना, आहे. हे रक्तचंदन असतं ना, रक्तचंदनाची बाहुली आहे ना, ती घ्यायची आणि आंबे हळद वगैरे टाकू, असे साणीवर असे फेरे घ्यायचे आणि असे लावायचे. आजी ते रक्तचंदन कुठे मिळेल मला? चंदन ते पण घेऊन फिरताय त्यांच्याकडे? भारी आहेत आजी, तू माझ्याकडे येऊन सगळं त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी घेतोय. एक मिनिट, ती तुला आता बाजारात पटकन मिळायची नाही. हे घे रक्तचंदन. अरे आता ती सहाणीवर अशी, अगं बाई सहाण. तेच म्हणतो मी, सहाण नाहीये, ह्या गोष्टी नाही होऊ शकत. ते घे जरा त्यांच्या गळ्यातलं. काय घ्यायचंय मला? ते घे जरा गळ्यातलं. अरे ए, तुम्हाला स्टेथोस्कोप आहे? स्टेथोस्कोप संपलाय आता, थांबा. अरे ऐक नाही, मी काय म्हणतो, मी काय म्हणतो, ऐका ना. काय उगाच कुठे काय सहाण म्हणून काही वाटेल तर काय वापरताय तुम्ही? वाटेल तर काय वापरताय? मी माझ्याकडे नवीन पेशंट आले. ये रे मित्र, ये इथे बस. काय होतंय सांग बघू मला. मलाच सांग फक्त, काय होतंय मला सांग. पोटात दुखते. भूक लागते का सारखी सारखी? काय बोलायचं नाही, काही बोलायचं नाही, मी इथे बसलोय. एक मिनिट, वेळी अवेळी डबा लागतो का तुम्हाला? हा म्हणजे जायवर लागतं का वेळी अवेळी? मुरम पण झाले तोंडावर. अगं बाई, डोळा पण सांगतोय, जंत झाले पोटात. आता जंतावर औषध द्या. मी ते कशाला बसलो दवाखाना मध्ये? तुम्ही सगळे जंतावर ह्याच्यावर त्याच्यावर औषध देत चाललेला, मी कशाला बसलो इथे? हो पण गुंटा आजीच्याच हाताने येतोय. काय सांगताय? आजीच्या हाताला गुण आहे? मग सांगतो काय, मगाशी मला आजीने एक गोळी दिली, मला पोटात दुखत लगेच बरं वाटायला लागलं. लय भारी आहेत आजी, एकदम बेस्ट उपाय सांगतात. आजी ह्यावर उपाय सांगा ना. मी सांगते. तोड बंद कर, तोड बंद कर. आता चाटण फाटण काय दिसते बघ. काय चाललंय मग बघतोय मी. दवाखाना माझा, सगळ्या वस्तू माझ्या, तुझी प्रॅक्टिस चालू इकडे. फालतू इकडे तुम्ही ते तुझी काय फालतू, तुला जागा बसायला सगळे पसरायला लागेल. तू काय चाललंय काय तुझं? तू माझ्याकडे आलास ना, ते जायचं ना तिच्याकडे आधी. काय सांड म्हणून वापरते, सांड म्हणून. अरे देवा,
अरे डॉक्टरच्या डोक्यावर परिणाम काय परिणाम झाले ना माझ्या डोक्यावर? हे बघा तुम्ही एक काम करा कडुलिंबाचा पाला हा घ्या. पाला घेतो अंगाला गुंडळतो ही गाजरच डान्स करतो क्या बात है. पण काही म्हणा, ईस्ट ऑफ वेस्ट, आजीचं बटवा इज दी बेस्ट. अर्थात हे जे सगळे उपचार इथे सांगितले सगळे विनोद निर्मितीसाठी केलेले होते, सगळे काल्पनिक आहेत, त्यामुळे तुम्ही घरी याचे अजिबात प्रयोग करू नका. पण तरी देखील मोठमोठे आहार तज्ज्ञ सांगतात की आजी आजोबा ज्या पद्धतीचं जीवन जगायचे ते फॉलो करा, कारण तेच अल्टिमेटली दी बेस्ट आहे. सुपर्ब थॉट, सुपर्ब कॉन्सेप्ट अँड सुपर्ब एक्झिक्युशन. बघूया सरपंचांचं काय म्हणणं आहे. अलकाताई. विशाखा, काय बेरिंग होतं तुझं. सुपर्ब कडक परफॉर्मन्स. अंशू, विशाखा धम्माल उडवून दिली, धम्माल. म्हणजे काय त्या आजीचं बेरिंग, आजीबाजीचा बटवा आपण ऐकतच आलो आहोत. आत्ताच प्राजक्ता म्हणाली होती आणि खरंच तू त्या बटव्यातनं एक एक गोष्ट काढत होती आणि एवढं अप्रतिम बेरिंग पकडलं होतं. अंशू लाजबाब. मला हक करायचं तुम्हाला. खूप मजा आली. प्रसादा. काय बोलू, म्हणजे बियॉन्ड वर्ड्स परफॉर्मन्स आहे. म्हणजे खरोखर शब्द नाहीत माझ्याकडे. अफलातून इतकी छोटीशी कॉन्सेप्ट होती पण ती इतकी भन्नाट फुलवलीत तुम्ही. लाजवाब. काय बेरिंग होतं विशाखा. कमाल, सिरियसली कमाल. म्हणजे आणि लिटरली असा टपकन बालपणात गेलो मी की ते खरोखर आजी असायची, तिच्या बटव्यात या सगळ्या गोष्टी असायच्या. या निमित्ताने यंग जनरेशनला रक्तचंदन म्हणजे काय हे सुद्धा आज कळलं असेल. तर तोही एलिमेंट फार महत्त्वाचा वाटतो मला. या मंचावरनं ती वस्तू पोचणं रसिकांपर्यंत, किंवा ते जे तू नुसके एक एक सांगत होतीस उपाय, फार लाजवाब. आणि ज्या क्षणी अंशू तू ते जे हे बेरिंग तू जे सुरू केलंस त्या क्षणापासून शेवटपर्यंत मी वाट बघतो की हा माणूस चिडतोय कधी, आणि ती उत्कंठा ताणून धरण्यात तू इतका कमालीचा यशस्वी झालास की म्हणजे क्या बात. वा वा. अफलातून. बने, ओंकार, मस्त, खूप मजा आली. आजीबाईंना एकच विनंती करायची, त्यांच्या बटव्यात एलिमिनेशनवर काही उपाय असेल तर त्यांनी सांगा. मंडळी, आता आपण एक इंटरव्ह्यू बघणार आहोत जो आपल्या समोर सादर करते या हंगामातली एक टॅलेंटेड जोडी, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि मुंबईचा गोंडस विनोदवीर तेजस. या 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 सावकाश आहे बाबा. या आई आई, अगं तुझा इंटरव्ह्यू आहे का? माझा इंटरव्ह्यू आहे ना. कुठे आज चालीस? पुढे चल. या इथे या. इकडे या जरा बाबा. या इथे या. या. अगदीच दाराजवळ नको, इकडे. ऐक रे, मी काय म्हणते, नोकरी मिळाली पाहिजे बरं का आपल्याला. आपल्या बाबाचा दमा आहे, दमा आहे हो, दमा. आणि आई हे खोटं करतायत. आई अरे कळतंय खोटं. थांब जरा, जरा खरं वाटेल असं करा हो. थांबा 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 थांबा. काही जमत नाही या माणसाला, काही जमत नाही. सगळ्यांची मेली अतिशयोक्ती. वा वा वा. काय बघा हो, तुम्ही काय करा, फक्त तोंड हलवा, मी आवाज काढते. हा चला. हा चला. काय चाललंय, काय चाललंय अगं हे? अरे नोकरी मिळाली पाहिजे, लक्षात घे, ही नोकरी मिळाली पाहिजे. काही नाही तर आपल्या बापाला दमा हे सर्टिफिकेट त्यांच्या पुढ्यात मांड आणि नोकरी कापू. MBA केलंय मी. MBAचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. बाबांच्या अस्तमाचं सर्टिफिकेट कशाला दाखवायचं? कसं आहे, स्वतःच्या मेहनतीने जॉब मिळवायचा दम अंगात नसेल ना तर बापाचा दम पुढं करावं. किती खोटं कराल ओ बाबा. बास ना, बास बास झालं. मी जाऊ का आता इंटरव्ह्यूला? पाया पड आधी, पाया पड. हो, आशीर्वाद द्या. हा, आशीर्वाद द्या बाबा. कमी खोटं करा जरा. हा, चला या, बसा तुम्ही सोफ्यावर बसा. बेरिंग बेरिंग. मे आय कम इन मॅम? हा या. काय काम आहे? मॅम इंटरव्ह्यू साठी आलोय.
झाला का मग? हा अहो मॅम तुमच्याकडे आलोय इंटरव्ह्यू साठी सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून. माझ्याकडे आला ना माहिती. गंमत केली. बसा बसा. थँक्यू. शिक्षण फिक्शन काय? शिक्षण झालंय आता नॉन फिक्शन करतोय. हे माझी फाईल मॅम माझी फाईल. अगं बाया इथं एवढ्या फायली दिसनात का तुला? आणखीन एक फाईल टाकली. थोबड दिलाय ना? सांग की मॅम मी फर्स्ट क्लास आहे MBA इन सेल्स अँड रिसर्च मॅनेजमेंट. कशाला ग बाई एवढं लांब लचक शिकता? म्हणजे शिग बाई 10वी पासची अट आहे. येता का? मॅम हो MBA 10वी पेक्षा जास्तच आहे ते. हा तेच ते जास्त शिकूनच मग पुढे आमच्या डोक्याला ताप होतो. एक काम कर तुला नाही जमायचंय जा. नाही मॅडम ऐका ना प्लीज असं करू नका. मला एक संधी द्या ना प्लीज. मला खूप गरज आहे. हे मी करून दाखवीन ना तुम्हाला. एखाद्या 10वी पास पेक्षा ना तुमच्या नक्कीच जास्त कामाला येईन मी मॅडम. कसं काय? मी माझं बुद्धिचातुर्य वापरून काम करीन ना मॅम. हो हो काय सांगतो? हो कसं बोलतो तुम्ही? बसा इथं आपण तुमची परीक्षा घेऊ. हो चालेल मॅम चालेल. एक प्रश्न विचारते त्याचं उत्तर द्यायचं बरोबर. चालेल मॅम विचारा. आता आपली जी MH कंपनी आहे त्याच्या ज्या काही चीज आहेत त्या आपण कशा विकणार? मग त्यासाठी तुम्ही काय करणार? चालेल हे मला माहिती आहे. सी मॅम what happens ma'am, first of all we have to believe ma'am that our product is the best in the world ma'am, the best. Yes ma'am. After that comes the packaging ma'am. Packaging आपलं packaging खूप attractive असलं पाहिजे ma'am. We have to present it before the customers ma'am. Then comes the pricing ma'am. The pricing of the product has to be very very reasonable ma'am. याने काय होईल मॅम आपलं प्रोडक्ट ना खूप लोक विकत घेतील. आपण ह्या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये खूप छान प्रकारे सर्वाइव्ह करू शकतो मॅम. सो मॅम फायनली दीज 3 थिंग्स, द प्राइसिंग, द पॅकेजिंग अँड द बिलीफ मॅम. या पिपाणीचं कसं पॅकेजिंग करणार? आणि हे टिकलीचं पॅकेट आधीच 5 रुपयाला विकतो आपण. अजून स्वस्तात म्हणजे फुकटात वाटायची का? गमत करतो माझी गमत. आणि हे फुगेचं पाकिट हे प्लास्टिक मध्ये नाही तर मग काही प्लाझ्माच्या टीव्ही मध्ये द्यायचं. सांगा आणि कोणाशी कॉम्पिटिशन करता तुम्ही? ते लंडन अमेरिका तसलं नाही बाबा. या टिकल्या आता कपाळावर असले तर उद्या त्या आरशावर असतात. असं नसतं. बस आपली स्पर्धा आहे ना कसे आपली स्पर्धा 3च भागात. एक सेंट्रल, एक वेस्टर्न आणि एक हार्बर. त्याच्यात पण प्रत्येक ट्रेनचे 12 डबे. 12 डब्यांमध्ये तुमच्यासारखी 12 माणसं त्यातला जो कोण बेस्ट करेल त्याचं मग पुढे काय का मॅम. हो पण हे काय हे विकायचंय हे ट्रेन मध्ये मी? हो मॅम हे नाही जमणार मला. MBA मी. आर यू किडिंग? काय मला नाही जमणार. सॉरी. नाही तुम्हाला म्हणजे वाटत पण नाही असं बघून जा तुम्ही जा. हे कसं काय जमेल यार मला? हे MBA केलं यार मी. नोकरी मिळाली का? मिळाली नोकरी? नाही अगं इथे ना आई सगळं डेंजर आहे खूप. हे ना 10वी पास सुद्धा करू शकतो एखाद्या यांचं काम. मिळालीच नाही का नोकरी? आई हे खोटं करतायत ग. हे कळतंय. इकडे खोट आहे. हे राजा आपण ना खूप गरीब आहोत बरं का. आपल्याला ही नोकरी मिळाली पाहिजे. तुला जमणार आहे का नोकरी करायला? नाही तर मला सांग बरं का. मी अजूनही राबीन कष्ट करीन पण याचा बोलण्यासाठी गोळ्या वगैरे आणि मी कष्ट करीन. तुला जमणार असेल तर सांग बाबा. असं असेल ना तर मी इथलं इथे उडी मारून आत्महत्या. थांबा बाद झालं. उडी मारायला चाललेत मोठे. हे किती करताय आती? बाद झालं. एक तर दुसऱ्यांच्या स्किट मध्ये सगळे पंचेस घेताय. बाद झालं. जातोय ना मी. आलोय ना इंटरव्ह्यू साठी तुमच्या बोलण्यावरून. बसा तुम्ही. जातोय मी. बसा. चल नोकरी मिळू दे. मॅडम बाय आले का परत तुम्ही? या मॅडम मी तयार आहे हे काम करायला. मला चालेल. उतरला वाटतं MBAचा माज. चालेल मॅम. मला सांगा ना काय करायचंय? बरं एक काम करू. तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारते. चालेल ना मॅम. चालेल. त्याचं उत्तर दिलं तर मग बघू आपण पुढं. चालेल मॅम. चालेल. आता समजा आता हा सगळा माल घेऊन
तुम्ही उभे दादरच्या स्टेशनवरती ब्रिजवर. हा हा एका बाजूला आहे अंबरनाथ फास्ट लोकल, हा. दुसऱ्या बाजूला आहे मुलुंड स्लो लोकल. हा. तर तुम्ही कुठल्या लोकल मध्ये चढून आपला माल खपावणार? मुलुंड स्लो नाही जाईन मी. का? मुलुंड स्लो असल्यामुळे ना ती ट्रेन ना प्रत्येक स्टेशनवर थांबेल मॅम. प्रत्येक स्टेशनवर थांबल्यामुळे खूप जास्तीत जास्त लोक आपल्या ट्रेनमध्ये चढतील. जास्तीत जास्त लोक ट्रेनमध्ये चढल्यावर मी आपली प्रोडक्ट्स त्यांच्यासमोर प्रेझेंट करू शकीन मॅम. जितकी जास्त लोक तितकी जास्त विक्री मॅम. सो दिस थिंग्स गो लाईक दिस मॅम. कळतंय का? बिंडक एवढं सोपं असतं का ते? आता स्लो लोकल म्हणजे दर 2-2 मिनिटांनी ती थांबणार, 100 माणसं चढणार उतरणार, उतरायच्या आधी त्यांच्या बॅगा घेणार. आता बॅगा घेण्याकडे लक्ष द्यायचं का तुझ्या मालाकडे लक्ष द्यायचं? नाही एवढं सोपं नसतं ते. नाही बरोबर आहे, हे करेक्ट बोलताय तुम्ही. उत्तर द्या उत्तर. मी अंबरनाथ फास्टने जाईन मॅम. फास्ट लोकल मध्ये ना उभं राहायला जागा नसती. तू तुझा एक थैला घेऊन जाणार, ए नको एका कोणाच्या तरी धक्क्याने ते असं पडणार, सगळ्यात टिकल्या अशा डब्याभर आणणार. कुठल्या पुरुषाच्या इथं पाठीला लागली, गालाला लागली, पोटाला लागली, घरी बायका ते बघणार, त्यांची भांडण होणार, घटस्फोट. अरे काही संसार तोडायचा आहे, काही धंदा करायचा आहे. नाही मॅम हे बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे, हे करेक्ट बोलताय तुम्ही. हे पण आम्हाला आमच्या MBA मध्ये शिकवलं मॅम. द मार्केट प्लेस हॅज टू बी व्हेरी व्हेरी असं मी सांगतो हा मॅम. हो 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 मग काय मुलुंड स्लोने जातो मॅम मी. चालेल मला मुलुंड. परत मुलुंड काय? अंबरनाथच्या बायकांची काय वाकडे? त्यांच्या बायकांनी टिकला नाही लावायच्या, ते पिपाने नाही वाजवायच्या, पोरांनी फुगे नाही फुगवायचे का रे? पण मग काय करणं अपेक्षित आहे मॅम? तुला आता करूनच दाखवायला पाहिजे. असं नसतं ते. कसं असतं, अशी तयारी करून मग जायचं असतं डब्यामध्ये. आवाज की तरफ ध्यान दो, आवाज की तरफ ध्यान दो, इधर देखो भाई लोग, ये तुमके लिए लाया है टिकली का पैकेट. ये सीधा है, ऐसा तिरका है, चांदी का है, सोने का है, छोटा है, बड़ा है, सब तिरका है. ऐसा बीचू को टिकली है, सर्प को टिकली है मैडम. ये देखो सिर्फ 5 रुपए में, सिर्फ 5 रुपए में, 5 रुपए में 35 टिकली. 35 महीने का दिन कितना? 30 और ऊपर से 5 टिकली फ्री. कंपनी की तरफ से ऐसा. अरे देखो पीपानी, ये देखो ऐसा बचता पीपानी बच्चे को देने का. क्या होता, मियाँ बीबी के ना प्यार में ऐसा झंझट होता, 10 बाई 10 का घर में ऐसा सब होता, तो ये बच्चे को देने का और उसको बोलने का पीपानी बजा. और इधर बच्चा पीपानी बजाएगा, उधर प्यार करेगा. ऐसा प्यार का पीपानी. ये देखो ये ऐसा, ये मैं जगह टिकली, ये मैं जगह पीपानी, ये ऐसा करने का काय? चालेल कराय घ्या आणि जा डब्यात जा. चालेल चला, जा डब्यात जा. हा सुटली लोकल. चला. हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज सगळ्यांनी इकडे बघा. आमच्याकडे आहे MSJ कडनं आलेले काही प्रोडक्ट्स. MSJचे कंगवे आहेत आमच्याकडे. हे तुम्ही जर विकत घेतले तर तुमचे कधीच केस गळणार. हो हे काय आहे? बाप का ट्रेन है किट्टे रे? हाँ अभी ट्रेन है, ऐसे होएगा. इतना चर्बी है ना तेरे को तो प्लेन से जाने का. हाँ तेरा बाप का ट्रेन नहीं है इधर. आए बड़ा ऐसा से बीच में सामान रखे, ऊपर से बात करते. काल ले बाइंडर तो भाई अंडर है ना. हाँ चल. ओ भाई ओ काय चाललंय? तुमच्या ऑफिस मध्ये होता पण आपण खरंच ट्रेन मध्ये होत का? आपण असंच असतं ना तिकडं. तुम्हाला प्रॅक्टिस नको का? हे नाही शिकवत MBA माहितीये मला. असं थैला कसं धरणार, साईडला पडणार नाही का तू? शास्त्र असतं ते, अनुभवानी जमतं हळूहळू. उगाच नाही मुंबईच्या डब्यावाल्यांना तिकडं मॅनेजमेंटची लेक्चर द्यायला बोलवत. त्यांच्यासारखं मॅनेजमेंट जगात कुठं नाहीये. सोपं वाटतं तुम्हाला सगळं. हे तुम्हाला शिकवलं नाही का कसं पकडायचं? हे असं साईडला नाही ठेवायचं, असं इथं ठेवायचं आणि उभं राहायचं असं, आणि मग विकायचं इकडं. कळलं का? काय जमायचं नाही वाटतं तुम्हाला. बघून तर काय दिसेना. जाऊ दे, हे 10वी पासवाल्यांचं काम आहे. जा तुम्ही. नाही मॅम ऐका ना, मला ना तुम्ही हे सगळं जे सांगितलं ना ते खरंच पटलंय. अहो हे MBAच्या थिअरी लेक्चर्समध्ये आम्हाला नाही शिकायला मिळत तितकं तुम्ही हे मला प्रॅक्टिकली करून दाखवून शिकवलंय मॅम. मला हे सुद्धा शिकायचं मॅम, खरंच सांगतोय. मला चॅलेंज द्या. मी हा सगळा माल उद्याच्या उद्या तुम्हाला विकून दाखवीन मॅम. खरंच मी हा सगळा माल घेऊन जातो, तुम्हाला उद्याच्या उद्या विकून दाखवतो. जा जा. ऐ हे 200 रुपये ठेव. जाताना रस्त्यात वडापाव खाऊन जा.
आणि कसं खाणार, कसं उभं राहणार? मॅम बॅग अशी 2 पायांच्या मध्ये ठेवून असा खाणार. शाबास. जा आता 9:42 लोकल येईल. जा जा पटकन जा, पटकन जा, पळ तिकडे जा. लोक जाईल. हो मला वेळ नाही, नोकरी मिळाली. 9:42 ट्रेन आहे. चला चला, येतो. वा वा, लय भारी. बघा सरपंचांचं काय म्हणणं आहे. अलकाताई? सर्वात आधी समीर आणि विशाखाचा तडका सॉलिड होता, खासी का तडका. खूप मजा आली आणि दोघांचं टायमिंग होतं खोकल्याचं आणि तिने आवाज काढण्याचं अप्रतिम. आणि प्रियदर्शनी आजचं तुझं बेरिंग हेल काढणं अप्रतिम. म्हणजे असं वाटत होतं खरंच कधी ट्रेनमध्ये आपण जेव्हा प्रवास करत होतो आणि ते खरंच फेरीवाले यायचे या स्टाईलने विकणं वगैरे आणि त्याला शिकवणं, त्याचं मार्केटिंग करणं अप्रतिम होतं. मजा आली खरंच, फुल एंटरटेनमेंट. गुण मिळालेले आहेत. प्रसाद दा? छान होती कॉन्सेप्ट, सादरीकरणही खूप छान होतं, कॅरेक्टर चांगलं पकडलं होतंस तू प्रियदर्शिनी. तेजस तुझी पण एनर्जी खूप छान होती. अजून थोडी फन असती तर जरा अजून मजा आली असती. विशेष करून कसं आहे की ज्या माणसांबरोबर तुम्हाला कामं करण्याची संधी मिळते त्या माणसांकडनं आपण सतत काहीतरी ओरबाडत राहिलं पाहिजे. शिकत हा शब्द पण छोटा वाटतो मला. एक लक्षात घ्या की मेन जेवणाची थाळी तुम्ही दोघं आहात, त्यात ते लोणच्यासारखे आहेत आणि लोणच्यानी भूक नाही भागली पाहिजे, मेन जेवणाने भूक भागली पाहिजे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू सो मच. विचारूया सरपंचांना की त्यांना आजचा हा कॉमेडीचा मुकाबला कसा वाटला. अलकाताई? सगळी स्किट सुंदर होती. इवन आज विपुल आणि ह्याचं कुलदीपचं पण स्किट होतं की प्रसादच्या जोडीने फुल टाईमपास होता. हे एवढी एंटरटेनमेंट आणि प्रत्येकात आता ती प्रगती होत चालली. आठवड्यागणिक म्हणजे असं वाढत चाललं की असं वाटायला लागलं आता एलिमिनेशन नको, हे आहे तसं सुरू राहू दे असं वाटतं खरं तर. आणि प्राजक्ता, मी खरं तर आता महाराष्ट्रात आपलं शूट असलं तरी काहीतरी कार्यक्रमानिमित्त जाते, शूटनिमित्त जाते. मी आजच आता खरं तर एका दौऱ्याहून आत्ता आपल्या शूटला आले आणि मला आज एअरपोर्टला एवढ्या जवळजवळ 10 ते 15 जणी हाऊसवाईफचा एवढा छान प्रतिसाद मिळाला. प्रत्येकजण मला येऊन सांगत होता, प्रत्येक स्त्री की अरे वा खूप अलकाताई आम्ही बघतो महाराष्ट्राची हास्य जत्रा. एक तर मला एक बाई भेटली, ती प्रसाद बँगलोरला राहणारी होती, तरी ती म्हणाली मी सोनी मराठी बघते आणि मला हास्य जत्रा विशेष आवडतं. आणि म्हणाली दिवसभर आपण कामात असतो, आम्हाला टेन्शन्स असतात, पण ह्या कार्यक्रमाने आम्हाला रिलीफ मिळतो. ही केवढी मोठी कॉम्प्लिमेंट होती. खरंच सांगते, म्हणजे हे ॲक्च्युअल आज घडलं आणि मी तिथून या सेटवर आज आले. मला बरं वाटलं. मी आधी या शोला नाही म्हणत होते, पण मी पण खरंच इथे चिअरअप होऊन जाते. मला एक किस्सा सांगायचा आहे. एका व्यक्तीचा मला फोन आला एक काही दिवसांपूर्वी. मला त्यांचं नाव नाही सांगायचं, त्याचं कारण तुम्हाला नक्कीच कळेल आणि मला काय रिॲक्ट व्हावं ते कळेच ना. आणि ही अतिशयोक्ती वाटेल कदाचित, पण त्यांनी मला स्वतःहून फोन करून सांगितलं की मी आत्महत्या करायला गेलेलो होतो आणि मी हास्य जत्रेने मला बाहेर काढलेलं आहे. मी हास्य जत्रेचे एपिसोड्स बघितले आणि मी काही क्षण का होईना मी माझी दुःख सगळी विसरलो. आणि ही फॅक्ट आहे, याच्यात काहीही मी अतिशयोक्ती किंवा आपलं काही मोठं करायचं असं नाही आहे. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही प्लीज काळजी घ्या तुमची आणि हे असे विचार आणू नका. नाही याच्यापुढे येणारच नाहीत म्हणे, कारण तुम्ही 10-20 मिनटं जी काही आम्हाला सगळं विसरायला लावता. मला असं वाटलं की मी 10-20 मिनटं जर विसरत असेल तर मी ती ड्युरेशन एक्सटेंड का नाही करू शकत. मी एक तास जर मी विसरत असेल तुमचे 6-3 स्किट्स बघताना, तर मी असंच अजून का नाही करू शकत. मग मी तुमचं अजून बघतो, मी तशी माझी दुःख विसरतो. तर माझ्या मते आपण जे काही काम करतो आहे, जे काही निष्ठेने काम करतो आहे, एकत्र येऊन काम करतो आहे, ते लोकांपर्यंत परफेक्ट पोहोचतं आहे. आणि ह्याचा एक वेगळा आनंद आहे की आपण ह्या लेवलला सुद्धा आपण लोक आपल्याला घेत आहेत सिरियसली. वा. तर त्यामुळे ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ह्याच सगळ्या टीमचा इट इज अ टीमवर्क. प्रत्येक माणसाचं म्हणजे बॅकस्टेजपासून ते क्रिएटिव्ह टीमपासून ते आपल्या सगळ्या लोकांचा त्यात हात आहे. तर सगळ्यांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवू. नमस्कार मंडळी. वेळेची छोटीशी इन्व्हेस्टमेंट जी तुम्हाला मिळवून देते लाफ्टरचा भला मोठा डिव्हिडंड, जिथे फक्त विनोद शेअर होतात आणि जे कायम तेजीतच असतात.
कॉमेडीच्या आशा स्टॉक एक्सचेंजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. ज्याचं नाव तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, या भागाच्या शेवटी ठरणार आहेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार, ज्यांना मिळणार आहेत मानाचे फेटे आणि कोणाला तरी मिळणार आहे निरोपाचा नारळ. तेव्हा बघूया आज कोण कशी कामगिरी करते ते. तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. मंडळी, विनोदाच्या खजिन्याच्या सर्व चाव्या जे आपल्या कमरेलाच लावून फिरतात असे विनोदातले मातब्बर विनोदवीर आता तुमच्या समोर येत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. हास्य बुद्रुकचे इनामदार समीर चौगुले आणि नम्रता संभेराव यांचं. मला जास्त प्रश्न विचारायची सवय नाहीये. तू चोरी केलीस का? हो. वेळ घे, विचार करून सांग, घाई करू नकोस. हा, तू चोरी केलीस का? हो. अरे प्रश्न विचारल्या लगेच हो म्हणतात काय कोणी? लगेच गुन्हा कबूल करतोस? पाटील, याला आत टाका. बघतेच कसा हो म्हणतोय ते. आधी मी तुला प्रश्न विचारणार, मग तू नाही म्हणायचं आणि मग मी तुला मारणार आणि मग तू हो म्हणायचं. कळलं? नाही, तुम्हाला ना पोलिसी इंगा दाखवल्याशिवाय गुन्हा कबूल करण्याची पद्धत कळणार नाही. घेऊन नाही आला. चल रे बाळा, चल. पण मी केलाय गुन्हा कबूल. गातो गाता. ओ माय गॉड. ते मी चुकून आलो होतो. मी रेल्वे स्टेशनला जायचो. मी पोलीस. बसा बसा बसा. बोला, काय तक्रार आहे? माझं ना पाकिट मारलं गेलंय. अच्छा, त्यात ही पैसे होते. हा, ही अच्छा. माझी तक्रार आहे. बरं, तुमचा कोणावर काही संशय वगैरे? नाही, तसा संशय नाहीये कोणावरही. नाहीये का? बरं, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तुमचं पाकिट आम्ही शोधून देऊ. येस येस, थँक्यू. फक्त काय झालं ते मला जरा अगदी पहिल्यापासून सांगा, म्हणजे त्या पद्धतीने आम्हाला चौकशी हो, सांग. पहिल्यापासून सांगतो. सांगा. आधी आपण माकड होतो, नंतर आपला माणूस झाला. आधी असे होतो, मग असे असे करत, मग असे असे करा. आकृती असं ते झालं. इतकं पहिल्यापासून नाही ऐकायचंय मला. पाकिट कसं मारलं गेलं तेवढं सांगा फक्त. हा, ते सांगतो मी. बसू का मी? बसा प्लीज, बसा. मी सकाळी बिल्डिंगच्या नाही, मी काहीच नाही केलं. नाही, तुम्ही मी सकाळी बिल्डिंगच्या खाली आलो. तर बिल्डिंगच्या खाली रिक्षा होती. मी रिक्षाला थांबवलो रिक्षाला आणि म्हटलं बोरिवली स्टेशन जायगा क्या? तर तो म्हणाला नाही. काय आता बघा, म्हणजे पाकिट कसं मारलं ते सांगा. हा, पाकिट मारलं. पाकिट मारलं. त्याच्यानंतर दुसरी रिक्षा आली. मी त्याला विचारलं बोरिवली स्टेशन जायगा क्या? तो म्हणाला जायगा. मग मी म्हटलं जा. मला मध्ये मध्ये असे विनोद करायची सवय असते. मी जगतोच असा एकदम हसत खेळत जगतो. पाकिट कसं मारलं ते सांगा. हा, ते आहे पुढे आहे थोडं. तर तिसरी रिक्षा आली. तर तिसऱ्या रिक्षात मी विचारलंच नाही. मी डायरेक्ट जाऊन बसलो. आणि त्याला म्हटलं बोरिवली स्टेशन जायगा क्या? तर तो म्हणाला हा. आणि तो गेला बोरिवली स्टेशनला चालत. मी रिक्षातच होतो. काय स्किटचं रीडिंग चालू आहे इकडे? नाही, इम्प्रोव्हायझेशन कसलं करताय? ती माझी सवय आहे. हसत खेळत जगतो मी. असं नाही, हे काय वाटलं तुला? हे काय आहे? कोण आहे मी? इन्स्पेक्टर नम्रता समीर आणि हे माझं पोलीस स्टेशन आहे. येस, ऑफकोर्स. पाकिट कसं मारलं गेलं तेवढं फक्त सांगा. सांगतो. त्या 3 रिक्षांचे पंचेस तिन्ही पंच झाले. मग मी काय केलं, मग मी चालतच गेलो स्टेशनपर्यंत. आणि मग मी बोरिवली स्टेशनला गेलो आणि तिकडे दादरची ट्रेन पकडली. अशी करत मी ट्रेननी दादरपर्यंत पोहोचलो. मी दादरला गेल्यानंतर मी स्टेशनच्या बाहेर असं चालत बाहेर आलो आणि तिकडे वजन असतं, वजनाचं मशीन असतं ना, ते 1 रुपया टाकून ते तर ते मशीन होतं. मी म्हटलं
अरे बापरे, आता मी काय करणार ना, वजनाचं मशीन आहे तर मग ते माझ्या मागच्या खिशात इथे एक पाकिट होतं माझे, दिसतंय तर तिकडे पाकिट होतं, त्यातला ₹1 मी काढला आणि त्या मशीन मध्ये टाकला, तर ते फिक असं एक तिकीट आलं बाहेर आणि ते तिकीट मी बघत होतो, मागे मग भविष्य सुद्धा होतं, ते बघता बघता एक निळा शर्ट घातलेला माणूस आला, त्याने मला धक्का मारला आणि तो निघून गेला. मग मी स्टेशनच्या बाहेर आलो आणि मग तिकडे माझ्या लक्षात आलं माझं पाकिट मारलं गेलंय. बर, काय काय होतं पाकिटात तुमच्या? हे ₹50,000 होते. खरे सांगा. ₹5,000 होते. व्हेरी गुड. आणि आधार कार्ड होतं. ठीक आहे. तुमची जी काही तक्रार आहे ती आमचे पाटील आहेत हवालदार, ते लिहून घेतील, त्यांना बोलवते मी. चालेल. नमस्कार, बोला, तक्रार बोला. काय तक्रार आहे? काय म्हणाल? तक्रार सांगा ना तुमची. म्हणजे पोलीस स्टेशनला कशाला आलात तुम्ही? तक्रार करा. ऑफकोर्स, मग सांगा तक्रार तुमची. आता सांगितली ना मी तक्रार, पाकिट मारलं गेलंय माझं. कधी सांगितलेत तुम्ही? आता आलो ना मी, तक्रार सांगितलं ना मी, आता तुम्हाला पाकिट मारलं गेलंय. तुम्ही काय टाइमपास लावलाय? एक मिनिट, तुम्हाला काय म्हणायचंय? मी खोटं बोलतेय? नाही, आम्ही ते टाइमपास काय, पोलीस म्हणजे तुम्हाला टाइमपास वाटलो आम्ही? टाइमपास हे बघा, तुमची तक्रार असेल तर सांगा, नाही तर इथून चालू पडा. नाही सांगतो, तक्रार सांगतो मी. ऍक्च्युली झालंय सगळं, पण मी सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. ते सकाळी मी गेलो, बिल्डिंगच्या बाहेर गेलो, तिथे रिक्षा होती. ओके. आणि मग रिक्षा थांबवली मी. ऍक्च्युली 2-3 तिथे पंच टाकले, पण आता नको रिपीट करायला, ऑलरेडी झालेत ना, बोर होईल, मग रिपिटेशनला बोर होतो लोकांना. तुम्ही कंप्लेंट सांगताय का? हो, कंप्लेंट सांगतो. त्याच्यानंतर मी नंतर स्टेशनला गेलो, तिथे वजन होतं, ते वजनात एक ते पण नको पंच, तू मुळातच मी कन्व्हिन्स नव्हतो करायला, ते आता काय येणार ना पंच, राहू दे, ते जाऊ दे. त्याच्यानंतर मी निळा शर्ट घातलेला एक माणूस आला आणि त्याने मला धक्का मारला आणि तिथे माझं पाकिट मारलं गेलं. ठीक आहे, एक काम करा, आमचे पाटील आहेत, ते तुमची तक्रार नोंदवून घेतील. येस, मी बोलवते त्यांना. नमस्कार, बोला, तक्रार बोला. आता मी तक्रार सांगितली तुम्हाला, मी तुम्हाला आता तक्रार सांगितली, माझं पाकिट तिथे मारलं गेलेलं होतं, 2 वेळा हे पण दाखवलं. एक्सक्यूज मी, काय चाललंय तुमचं? मी आय एम सॉरी. नाही, इथे काय टाइमपास चाललाय का? मी तुम्हाला नीट विचारलं ना तक्रार सांगा म्हणून, हे सगळं असं काय दाखवते तुम्ही? नाही सांगतोय मी. बघा, ऑन ड्युटी पोलिसांचा वेळ खाल्ला म्हणून 8 टाके ना मी तुम्हाला. ओके, सांगतो मी, तक्रार सांगतो मी. ऑलरेडी 2दा झाले, मी पुन्हा मला प्रॉब्लेम नाही, मी सांगतो. मी गेलो सकाळी, बिल्डिंगच्या बाहेर पडलो, तिकडे तो रिक्षावाला आला, काही गरजच नव्हती ह्या पंचची, वाढून ठेवतो मी उभं कारण. 8 माणूस स्किट लेतो, नंतर ते एडिट होतं, कळणार कधी मला कळत नाही. ते सगळं झालं, त्याच्यानंतर तिकडे मी दादरला गेलो, दादरला तिकडे ते वजन करायचं मशीन होतं, ह्याची तर गरजच नव्हती, हे फालतू आहे हा पंच. निळ्या शर्टवाला माणूस धक्का गेला, पाकिट मारलं, बस एवढं कट्टुकट पाहिजे होतं. आता सगळं सांग, तो निळ्या शर्टवाला माणूस आला, ठीक आहे, त्याने माझं पाकिट मारलं. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आमचे हवालदार पाटील आहेत, त्यांना तुमची कंप्लेंट सांगा, ते रीतसर लिहून घेतील, त्यांना बोलवते मी. हात नाही लावायचा. नाही, एक मिनिट, मला बोलवावं लागेल पाटील. नाही, मी बोलवतो. माझी ड्युटी, तुम्ही प्लीज बसा. नाही, मी बसणार, मी ह्याला हात नाही वळायचा, ह्याला हात नाही लावायचा, मी बोलवतो त्यांना, तुमचं काम मी करतो. पाटील मॅडमनी बोलवलंय, याला हात नाही लावायचा. ओके, आता ठीक आहे. ठीक आहे ना, नाही लावत नाही मी हात, पण तुम्हाला तुमचे जे काही पैसे ते सगळे मिळतील वेळेत. कसं आहे, आम्ही पोलीस जे असतो, आम्ही जनतेचे मित्र असतो. हो, मला माहिती आहे. त्यामुळे आम्ही तुमची मदत करणार, तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर असतो. फक्त तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्ही शांत व्हा. आता रिलीफ वाटलं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काही चहा कॉफी वगैरे काही सांगू? मला कॉफी चालेल. हा ठीक, कॉफी चालेल ना. नमस्कार, बोला, तक्रार बोला. अरे
अरे चौथ्यांदा झालं हे आता. काय मी माझीच तक्रार एडिट करत करत नाही का पंच कट कट करत गेलो. मी सांगितलं तुम्हाला ती तक्रार ऑलरेडी झालंय हे 3 वेळा. स्क्रिप्टची आधीची पानं बघा, त्याच्यात दिसेल तुम्हाला. तेच रिपीट केलंय 3-3, 4-4 वेळा. बघा आवाज नाहीये चढवायचा माझ्या समोर. कोण आहे मी? इन्स्पेक्टर नम्रता संभेराव. नीट बोलायचं अरे माझ्याशी. कोणी असेल तू? तुम्ही कोणी असाल, नम्रता संभेराव असाल किंवा काही असाल, संभेराव मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण मी ही गोष्ट जी सांगितलेली आहे तुम्हाला 3-3 वाजता, झक मारायला तुम्ही हे दाबता का? अच्छा करता आणि सगळं विसरून जाता तुम्ही. काय बोललात तुम्ही? अहो हे असं दाबता तुम्ही, ही बेल दाबता आणि मी काय करते? शॉक लागतो तुम्हाला. तुम्ही कसं विसरता. कसं कसं केलं मी? हे असं काहीतरी करता तुम्ही ते. 1 मिनिट. ही बेल दाबून मला शॉक बस. हा ही हा हाय. काय बसला शॉक? आता नाही बसला पण नाही बसणार. बरोबर झाली वाटतं. तुम्ही उगाच बेल वाजवली. हा इथे उभे राहा तुम्ही 2 मिनिट. तुम्ही ना उगाच टायमाची खोटी करताय. हो. हा बोला काय? बेल वाजवलीत, काही काम होतं? नाही काम होतं पण ठीक आहे. 3-4 ओळी होत्या तुला, पण पाठांतर होत नाही तुझं. जा तू बस जा. जा जागेवर जाऊन बस जा. जा पाटील. तर तुमचं पाकिट मारलं गेलं. हो. नमस्कार. बोला. तक्रार बोला तुमची. अरे काय टाइमपास लावले का तू? टाइमपास करतेस तू? सारखी बटनावर हात ठेवते नाचते. मला टाइमपास समजतात? दळबद्री बेलला हात कशाला लावतेस? हात लावतेस आणि तुझा गजनी होतो, विसरतेस तू. ह्या बेलला हात लावल्यावर मी विसरते. या बेलला हात लावला विसरते. तुम्ही प्लीज बसा. मी बसा काय? मी बसा दाखव. ह्या बेलला हात लावल्यावर काय होतंय? ही बेल पण तुम्हाला सामील आहे, स्वतःच्या सोयीने वाजते. काहीच होत नाहीये. मॅडम बेल वाजवली, काही काम होतं? नाही काम होतं पण तुमच्याच्याने काही होणार नाही. जा तुम्ही. हा तर तुमची तक्रार सांगा काय झालंय ते. रिक्षा पकडायला गेलो मी. हो हळू हळू हळू. गेलो मी बोरिवली स्टेशनला. नीट. हा तिथून गेलो दादरला गेलो मी. अच्छा. दादरला गेलो मी. ओके. दादरला गेल्यानंतर निळा शर्टवाला एक माणूस मला भेटला. हा. त्यांनी माझं पाकिट मारलं, तिथे ठेवलेलं. हो. तुम्ही पॅनिक नका हो, प्लीज शांत व्हा. हा शांत. त्याच्यानंतर तो गेला. हा मग मी स्टेशनच्या बाहेर गेलो. ओके. स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर तिथून एक रिक्षा आली. तर रिक्षाने हॉर्न मारला. तर रिक्षात मी बघितलं तर तोच निळा शर्ट घातलेला माणूस तर रिक्षात बसला होता. There we are. रिक्षा नवीन होती की जुनी होती? जुनी होती. हाच मोठा क्लू आहे आपल्यासाठी. बरं रिक्षाचा जो हॉर्न होता तो असा होता का? अरे सॉरी. नमस्कार. बोला काय तक्रार काय तुमची? अरे कशाला मारायला हात लावतेस त्या बेलला? ही बेल काढून टाका. बसा इथे. बोला काय तक्रार काय? कुठली तक्रार? कशाला आला तिथे तुम्ही? मला काय माहिती. मजा. ओके. मॅडनेस होता. ओव्हरऑल मॅडनेस आणि अनएक्सपेक्टेड एंड. क्या बात है दादा. सुपर हिट. शब्द अपुरे पडतात. अलकाताई तुम्ही काय म्हणाल? समीर, नम्रता, हॅट्स ऑफ टू यू. काय धमाल केली. केवढूसा जम होता पण काय तो फुलवला होता. कमाल आहे. याला म्हणतात अनुभवी अभिनेते आणि अभिनेत्री. हे सगळं जरी दिलं ना तरी कमी आहे. खरंच सांगते मी. हे बघा सगळं 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 तुम्हा ठिकाणा. खूप मजा आली. खूप मजा आली. ग्रेट. प्रसाद दादा. शॉकिंग परफॉर्मन्स होता. म्हणजे कमाल अफलातून. खूप मजा आली. थँक्यू सो मच. तुम्ही असेच आम्हाला हसवत राहा. थँक्यू. मंडळी
कल्याणची चुलबुली शिवाली आणि सभ्य सालस गौरव मालणकर यांना दर्शन द्यायला आलाय कॉमेडीच्या प्रांतातला देव माणूस ओमकार भोजने. बघूया आपले विनोदवीर त्याच्याकडे काय मागणं मागतायत ते. अशी कशी? पुस्तक? काय करताय हो? पाय लागतोय ना. Sorry. सॉरी नाही झोपा झोपा. नाही इट्स ओके. पाया पडायला हवं ना. नाही असू दे. मुद्दाम करतायत का खरं झोपेत आहेत? अहो काय करताय? पाय लागतोय ना. जा तिकडे कोपऱ्यात उभं राहा जा. म्हणजे उत्पादनातच खोट आहे. घरातले सगळेच असेच वाटतं. चोर 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 शिवाली शिवाली शिवी आली मला पण शिवी येईल. अरे शिवाली म्हणजे माझ्या बायकोचं नाव शिवाली आहे. पकडा पकडा. अरे 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 पकडला पकडलाय. बायको मी चोर पकडलाय. मी पोलिसांना फोन करते. ए पोलीस नको. मी आहे ना. पोलीस कशाला? मी आहे ना. अगो बाई असे वेगळे कसे दिसताय हो तुम्ही? रात्री झोपताना दाढी नव्हती. कुठून? ते भरपूर पाऊस पडला ना. छान दिसते दाढी तुम्हाला. मी लग्नाच्या टाइमला बोलत होते दाढी ठेवा. बाई मी इथे आहे. तुझा नवरा मी इथे आहे. मग तुम्ही आत काय करताय? गोट्या खेळत होतो. एवढ्या रात्री? अरे गप्प बस. काय ग तुझ्या बापाने एका रात्रीत एवढी दाढी वाढवली होती? मला बोलताय ना. मला बोला. मी माझ्या बाबांना बोललेला अजिबात ऐकून घेणार नाहीये. आणि काय हो इकडे इकडे या परपुरुषासमोर तुम्ही आपल्या बायकोला घालून पाडून बोलताय. लाज नाही वाटत? तो परपुरुष बाहेर जाऊन काय बोलेल आपल्याबद्दल? कुठे गेला परपुरुष? हेच कळलं पाहिजे. हे तुम्ही पाहिलं पाहिजे. परक्या माणसासमोर घरच्या माणसाचा असा अपमान करता मला ऑकवर्ड वाटलं एकदम. एक क्षण सुद्धा थांबवसं वाटलं नाही. म्हणून मी जात होतो. बाई तुम्ही चालू ठेवा. मी येतो. घरी. अरे काय आहे? अगं हा चोर आहे. चोर आहेस तू. वा बायकोचा राग एका परपुरुषावर काढायचा. वा तुझा राग माझ्यावर आहे ना. मला बोल. अगं हे कळलं पाहिजे. हे जमलं पाहिजे. चालू ठेवा. मी येतो. येत राहा घरी. अरे काय येत राहा? अरे हा चोर आहे. एक मिनिट. काय सारखं चोर लावलं यांनी? मी चोर नाहीये. हा प्रत्येक चोर असंच म्हणतो. मी चोर नाहीये. तो बोलतोय ना मगासपासून तो चोर नाहीये. मग नसेल ना तो चोर. असं काय करताय? किती त्रास देता त्याला हो? अगं हा चोर आहे. हा खिडकीतून आलाय. बरोबर. हा खिडकीतून आला. अहो मग कुठून येणार? दरवाजा बंद आहे म्हटल्यावर खिडकीतूनच येणार ना तो. मगासपासून बोलतोय तो चोर नाहीये. किती त्रास देतो. मला सांग तू चोर नाहीये ना? कोण आहे तू? कोण आहे? अरे ठणकावून विचार. तू कोण आहेस? मी बोलतेय ना. तू कोण आहे? कोण आहेस तू? मी बोलतेय ना. बाई तू चांगली आहेस. बाई तू चांगली आहेस. बाई तू चांगली आहेस. बाई हा माणूस वाईट आहे. बाई तू चांगली आहेस. बाई
तू आजपर्यंत किती कष्ट सहन केले, सतत अपमान अन्याय सहन करतेस, नुसतं दुसऱ्यांसाठी मर मरतेस, पण त्या बदल्यात तुला काय मिळालं? खरं की खोटं बाई? खरंय. है ना? याच्याबरोबर संसार केला पण याने तुला 1.5 दमडीची किंमत दिली नाही बाई. खरं की खोटं बाई? खरंय. माया हरणीची पण नजर याची पारध्याची. खरं की खोटं आहे बाई? खरंय. है ना? किती भोळा भाबडा चेहरा, घुबडासारखा थोबडा असं म्हणण्याची हिंमत झाली याची. खरं की खोटं बाई? खरंय. तुम्हाला कसं कळलं आम्हाला पांढरं घुबड बोलतो? लिहिलंय चेहऱ्यावर, लिहिलंय बाई. अगदी खरंय, अगदी खरंय. अगदी खरं नाही, अगदी खरं आहे. हा लिहून पाठ केल्यासारखं बोलतोय. गप्प बसा तुम्ही. काय खोटं बोलतोय तो? काय खोटं बोलतोय? तुमच्या आईसाठी बहिणीसाठी मर काम करते हो मी. तुमची आई बहीण कधी विचारायला येत नाही ग बाई, काय तुला खुपतंय का ग? का कुठे तुला दुखतंय का ग? आई आली घरी की आपला बैलासारखा तिच्या मागे मागे बायकोकडे अजिबात लक्ष देत ए बाबा, तुला खरंच एवढं कळतं काय? अरे तोंडात जो पहिला शब्द येतो तो बरळतोय. तो काय चाललंय तुझं? गप्प बसा. बघा त्या माणसाकडे, जिभेवर अक्षरशः सरस्वती नांदते त्याच्या. सिद्ध पुरुष वाटतोय, देव माणूस वाटतोय ग बाई मला. आणि एवढ्या रात्रीचं खिडकीतून देवच येणार ना हो आपल्या घरी? देव नाही हो नाही यार, मला माहित आहे माझ्या पूजा पाठामध्ये काहीतरी कमी राहिले म्हणून देव मला दर्शन देत नाही. देवा दर्शन दे मला, देवा दर्शन. बाई उठ बाई, उठ बाई उठ. देवा तू भक्तोत्तम आहेस. तुझ्यासारखा भक्त जगात शोधून सापडणार नाही. किती सहज मला ओळखलंस. खरंच मी देव आहे. शंख वाजला, बघा शंख वाजला. अगं कोकण कडनं जाते भुंगा वाजवत, शंख कुठला? गप्प बसा तुम्ही, गप्प बसा. देवा मी तुला ओळखलं नाही, मला माफ कर. माझी चूक झाली देवा, माझी चूक झाली देवा. हळू बाई, तू एकदम भक्तोत्तम आहेस. तू आहेस म्हणून हे सगळं सुरू आहे. बघा आपण चोर समजून देवाला घरातून हकलून देणार होतो. अगं तो चोरच आहे. अगं काय चाललंय तुझं? बसा, नका असं बोलू. माझ्या भक्तीत एवढी शक्ती नाहीये की मी पुढे तुम्हाला वाचवू शकेल. मी पाया पडते, तुमच्या पाया पडते. त्याच्या पाया नको पडू, माझ्या पाया पड. मी देव आहे. हो देवा मी पाया पड. अरे आता दुसऱ्या डोळा नीट उघडत नाही. हा कसला देव आहे? अरे वाकडा तोंडाचा असुर आहे हा, असुर. ते काही असुर देत. मला राग येतोय. बाई फालतू पण नको म्हणू, राग येतोय त्याला. मला तुझा राग येतोय. आता बाई हे बघ, माझा राग अनावर झाला ना तर मी याला शाप देऊन ह्याचा उंदीर बनवून टाकीन. माझा उंदीर कर, मला बघायचंच आहे. कर माझा उंदीर. नाही देवा, त्याला कळत नाहीये तो काय बोलतोय. अरे नको, उंदीर झालास तर तुला पिंजऱ्यात टाकतील. तुझी शेपूट 10 रुपयाला पालिकेला विकून टाकतील. देवा एवढा कठीण श्राप नको देऊस माझ्या नवऱ्याला. देवा मी मॉल मध्ये कसं घेऊन जाऊ या उंदराला? मग हा माझ्या शॉपिंग बॅग्स कसा पकडेल? कसा पकडेल? अगं मॉल मधल्या शॉपिंग बॅग उचलायला लग्न केलंस माझ्याशी तू? हा एकमेव उपयोग आहे माझा. नको गप्प बस, मी पाया पडते. देवा कुकू आहे ते माझं. कुकू एक कुक्या ओ पण देतोय. देवाला मारू नका. तुझ्या भक्तीमुळे वाचतोय तो फक्त. देवा. तुझ्या भक्तीच्या शक्तीमुळे माझा राग विरून जातोय. पण बालिके, आमच्यात एक ट्रेडिशन आहे, आमच्यात एक पद्धत आहे, आमची परंपरा आहे. राग अनावर गेल्यानंतर आम्ही शाप देतो. मला याला काहीतरी शिक्षा द्यावी लागेल. नको देवा नको, मी पाया पडते तुझ्या. मी तू सांगशील ते व्रत करीन देवा. नको, मला शिक्षा द्यावीच लागेल. ठीक आहे देवा, सौम्य दे, सौम्य. सौम्य याला खुर्चीत बसव मग.
हे काय हा देव नाही हा काय ह्याला खुर्चीत बसव मग ह्याला बांधून टाकायला लागेल खुर्चीत. चालेल चालेल. हे मी नाही खुर्चीत. अरे काय तुझं डोकं फिरलंय तू का? विचार कर, तुला खुर्चीत बसायचंय की उंदीर व्हायचंय ते? उंदीर व्हायचं मला. उंदीर कर चल. नाही ते बघ, तू ऐकलं नाही ना, मी चाललंय जीव द्यायला. अगं, देवा, मी आले तुझ्याकडे. बसतो देवा, काय बालिश चाळे लावल्यात यार. देवा हे घे बांध. काय चाललंय रे? किती करतेस तू संसारासाठी, किती काय काय करतेस. तू जर नसतीस, ए बाई तू नसतीस, याचा उंदीरच केला असता. ए तू कर ना उंदीर. मी सांगतो ना तुला, कर माझा उंदीर कर. मला बघायचंय तुझा चमत्कार, मला बघायचा. कर उंदीर, कर उंदीर. अरे हे नाही, कर उंदीर दाखव. हे काय कुठे काय घडलंय? बाई इकडे देवा देवा यार. तू तुझ्या नवऱ्याचं घड्याळ कुठे ठेवलं होतंस? देवा टेबलावर आता आणते. अगं बाई देवा, घड्याळ गायब आहे. देवा घड्याळ गायब आहे. देवा काय? अरे शिवली काय कर? तुझा आणि नवऱ्याचा मोबाईल कुठे ठेवलायस? उशाला उशाला. उशाला कशाला? अगं बाई देवा, तरी सांगत होतो बदाम खात जा तू अदना मधनं. तुझं मोठं मंगळसूत्र कुठे आहे? ड्रॉवर मध्ये. देवा अजून 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 नाही बास. सध्या एवढेच चमत्कार हाताला लागलेत. हे चमत्कार नाहीयेत अगं, चोरी केलेला ऐवज आपला. गप्प बसाव, गप्प बसा. देवाने चमत्कार करून आपल्या वस्तू खिशातून काढून दाखवल्या, तरी या माणसाचा विश्वास बसत नाहीये ना. देवा माणूस असाच आहे हो, असाच. नुसती शंका. देवा ते ड्रॉवर मध्ये 50,000 रोख ठेवलेले, ते नाही काढले जादूने तू? ड्रॉवर मध्ये 50,000 रुपये रोख आहेत, ते नाही दिसले. अरे ते पुस्तकात आहेत, पुस्तकात. हे कसं सांगतेस? हे कशाला सांगतेस तू? गप्प बसा. मी तुझ्यावर प्रसन्न झालो. देवा. प्रसन्न झालो. मी तुला आशीर्वाद देतो. तू नेहमी सोन्याने मडलेली असशील. तुझ्या घरात सदैव कुबेराचा वास असेल. धनधान्य, संपत्ती, पैसा, अडका, जमीन जुमला सगळं तुला लाभेल. देवा सर्व सुख तुझ्या पायाशी लोटांगण घालतील. देवा हा माझा आशीर्वाद आहे तुला. देवा धन्य झाले मी. देवा धन्य झाले. देवा धन्य झाले. भोग तू भोग, उघड्या डोळ्यांनी भोग. हे बघ उतर बाई, तू वेगळ्याच लेवलची भक्तोत्तम आहे. मग आता येऊ मी? नाही देवा, नाही. मी तुला असं कसं रिकाम्या हाताने जाऊ देईन? नाही. हात रिकामे असले तरी खिसे भरलेच त्याचे. गप्प बसा, गप्प बसा. देवा मला सांग, मी तुला काय अर्पण करू? नाही नाही, देव असं काही घेत नसतो. मग ते काढ, ठेव आणि निघ चल. पण अगदी तुझा आग्रह असेल तर 50,000 रुपये रोख ठेवलेलं ते पुस्तक न उघडता घेऊ नये. प्रवासात वाचेन म्हणतो. आत्ता आणते. वा, देवा हा अगदी थॉटफुल पुस्तक दिसतंय. येतो. बाई, तू खरंच एकदम भक्तोत्तम आहेस. येतो मी. शिवाली थांब एक मिनिट. थांब थांब रे थांब. शिवाली, शिवाली तू माझे डोळे उघडलेस. शिवाली मला पश्चाताप होतोय. शिवाली मला देवाचे पाय धरायचे सोड. मला देवाची माफी मागायची सोड. मला सोड. नाही नाही, त्याला सोडू नको. जोपर्यंत मी इथून जात नाही तोपर्यंत त्याला सोडू नको. नाही नाही देवा, नाही. त्यांची चूक पोटात घाल माझ्या नाही, नवऱ्याची. मला वरून आदेश आलाय. मला जावंच लागेल. अरे जावंच लागेल. लागेल. अरे आता काय सोडतेस? गेला तो. होता नव्हता सगळं घेऊन गेला. चोर 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 चोर. अगं बाई, अहो, तो चोर नाहीये, तो देव आहे. देव इथे इथे बघा. ते माणसं देवाला चोर समजून मारतायत. तुम्ही इकडे. अगं तू चोरच आहे ग. हे तुमच्यासारख्या अंधश्रद्धाळू लोकांमुळे ना या लोकांचं फावलंय. हे गप्पा बसतो. मार. आता खाली जाऊन मीच त्याचा उंदीर करतो की नाही बघ. नको नको, देव कोपेल, देव कोपेल.
माणसांचं काय म्हणणं आहे अलकाताई? ओमकार, खूप छान साथ होती तुझी त्यांना. आणि एका रात्रीत पावसामुळे दाढी वाढली, खूप छान पंच होता. खूप एन्जॉय केला आम्ही. गौरव शिवालीची केमिस्ट्री खरंच मस्तच आहे. खूप एन्जॉय केला आम्ही परफॉर्मन्स. आणि भक्तोत्तम हा शब्द म्हणजे मी प्रसादला एकदा विचारलं काय म्हणाला नक्की. खूप मजा आली. मला कधीतरी असं थोडं वाटलं शिवालीची कॅरेक्टर बघून की प्रसाद, मी अशा पद्धतीच्या कॅरेक्टर बऱ्याच सिनेमात केलेले आहेत. आणि कधी कधी मलाही असं वाटायचं की अरे बापरे, फारच आपण अंधश्रद्धेच्या आहारी जातोय असं वगैरे वाटायचं काय काय सिनेमे पाहून. आणि आत्ता ते सिनेमे बघताना मला हसायला येतं. आज ती कॅरेक्टर बघताना मला थोडी ती आठवण येत होती. खूप छान मजा आली. 11 गुण मिळालेले आहेत प्रसादा. जगातली प्रत्येक बायको जर एवढी भोळी असती ना तर प्रत्येक संसाराची हास्यजत्रा झाली असती. पण दुर्दैवाने तसं होत नाही. बॅलन्स सांभाळला जातो. त्यामुळे काही लोक घरी जज करतात, इथेही जज करतात. ओमकार मस्त, तुला मी तिकडेही बघत असतो. आज तुझं इकडचं रूपही मला खूप भावलं. आणि जसं अलकाताई म्हणाले तसं तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप सुंदर आहे. तुमच्या दोघांची एनर्जी खूप सुंदर आहे. ऑल द बेस्ट. मंडळी, एरवी खूप बोलणारा निमिष आज चक्क ध्यानाला बसणार आहे. पण त्याच्या संकल्पाला नजर लागली आहे कॉमेडीचं अख्खं टॅलेंट डोळ्यात घेऊन फिरणाऱ्या सनीभूषण मुणगेकरची. बघूया निमिषचा संकल्प पूर्ण होतोय का. जोरदार टाळ्यांनी दोघांचं स्वागत करूया. ये जवानी है दीवानी, तेरी रानी रुक जाओ रानी, देखा कैसे मुड़ के चली कहाँ ऐसे उड़ के. गिली गिली अक्का, गिली गिली अक्का, गिली गिली अक्का, गिली 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 माझी कंबर गेली गेली. वय झालं हो, आता काय करणार. कुलकर्णी, कुलकर्णी, ए माझा मित्र गेला रे. कुलकर्णी बसल्या बसल्या समाधी घेतली. बसल्या. ओ थांबा हो, आहे मी अजून आहे. उगाच गेला गेला. अजून आहे का. बसल्या बसल्या हा खपला नाही. कोणती गाणी म्हणता हो तुम्ही मुणगेकर. मर्तिकेच्या गायन स्पर्धेतला गोल्ड मेडलिस्ट आहे मी. काय वाटेल ते बोलता हो तुम्ही मुणगेकर. अंदाज आहे तुम्हाला काय बोलता ते. उगाच काहीतरी. मला हे कळत नाही. तू खपला नाहीस मग डोळे मिटून का बसले नस. अहो इथे ध्यान करतोय मी, ध्यान. बसल्या बसल्या गप्पा बसा हो. सतत ते गाणं गात जाऊ नका तुम्ही. बसल्या बसल्या नका गाऊ ते गाणं. नाही, काळजी आहे ना मला तुझी. काय काळजी. काळजी, फार काळजी आहे मला तुझी. मला सांग, तुझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का. कसला. ऍडोसिटीचा. ऍडोसिटी, ऍसिडिटी म्हणतात त्याला मुणगेकर. ऍसिडिटी. साधे साधे शब्द कसे बोलता येत नाही तो तुम्हाला मुणगेकर. भाषेची ना बॉम्ब आहे नुसती तुमची. तुझी फक्त भाषाच बरी आहे रे, कॉमेडीची बॉम्ब आहे. त्याचं काय. एक मिनिट असू दे. ठीक आहे ठीक आहे. मला आता डिस्टर्ब करू नका तुम्ही. मला ध्यान करायचंय. आणि तुम्ही पण करत जा कधीतरी मेडिटेशन, व्यायाम करा. अहो अंग कसं फ्लेक्झिबल राहतं त्याच्यामुळे. फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल तर माझं अंग आहे. हो, बोटाच्या नखापासून ते पोटाच्या बेंबीपासून ते पायाच्या नखापर्यंत सगळं कसं. बघा कुठून पण फ्लेक्झिबल दिसतंय. मुणगेकर, कोणतंही कॅरेक्टर दिलं तरी हे बरं जमतं तुम्हाला. अहो नका हो, मी फक्त मेडिटेशन करण्याबद्दल. इथे बसा बरं. या बसा माझ्या बाजूला. इथे या. मी आज तुम्हाला मेडिटेशन शिकवणार आहे. बस. हा चला, मांडी घाला. हा आता शांतपणे डोळे बंद करा. केले. केले. सांगा बरं काय दिसतंय तुम्हाला. कुठे काय अंधार पडलाय. तेच आपलं भविष्य आहे बहुतेक. डोळे आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. जरा बंद. हा श्वास घ्या. हा
आणि माझ्या मागून ओम म्हणायचं. हा म्हणा कसली लाजच नाही ना तुम्हाला मुणगेकर. काही वाटतच नाही आपल्याला. हसू नका, पटकन जागेवर बसून घ्या. चला. ओ अहो कुठे गेला तिकडे? आपलं स्किट बाकी आहे अजून. जागे अहो या जागेवर म्हंटल हो मी. काय अहो तुम्ही जर तिकडे जागेवर बसलात तर इकडे मी एकटा काय ध्यान करत बसू का? नाही, सरांनी सांगितलेलं अजून मधून जागा काढायची. सरच कधी जागा काढून घेतील ना, कळणार नाही तुम्हाला मुणगेकर. हा चला या जागेवर या, पटापट जागेवर या. आणि माझ्या मागून म्हणजे माझ्या नंतर म्हणायचा ओम. चला. ओम ओम ओम. आता डोळ्यासमोर काहीतरी छान आणा, त्याच्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. येतय येतय. वा 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 मुणगेकर वा. आय लव्ह यू. एक पप्पी दे ना. हो मुणगेकर, काय बोलताय काय तुम्ही? तुला नाही रे, जेनिफरला बोलतोय मी. जेनिफर या नावाची गर्लफ्रेंड तुम्हाला पटणार आहे का? आणि तुम्हाला जरी पटली तरी त्या लोकांना पटणार आहे का? उगाच छानपणा शिकवू नका. आणि आता जर मला थांबवलं तर तुम्ही मध्ये, तर तुम्ही आहे आणि मी आहे, लक्षात ठेवा. चला म्हणा, श्वास घ्या. कुलकर्णी काय झालं आता? ध्यान करताना अचानक खा झाली तर खाजू का हो? उठा तुम्ही, मुणगेकर उठा तुम्ही, निघा इथून. काय फालतूगिरी लावली आहे तुम्ही? मुद्दाम करताना तुम्ही, मला माहिती आहे. नाही परवाच्या दिवशी पण तो माझा टॉवेल बांधून अख्ख्या वृद्धाश्रमात हिंडत होता आणि स्वतःचा टॉवेल वाळत घातला होता. दरवेळी असं करता तुम्ही. मग मला माझ्या लेंग्याने अंग पुसावं लागतं. आणि मग तो लेंगा घालून मी बाहेर आलो की कदमाजी माझ्याकडे बघून हसतात. त्यांना वाटतं माझं कंट्रोल सुटलं की काय. हसू नका, मला राग येतोय बरं का मुणगेकर. हा मी कंप्लेंट करणार आहे आता तुमची. मला हा पार्टनर बदलून हवाय, आताच्या आता मला बदलून हवाय. नाही नाही, ऐका ना, तसं करू नका. का करू नका? डॉक्टर येतात नेहमी मला चेक करायला. ते म्हणतात दाढी दाखवा. हा लेंग्याची दाढी काढून दाखवतो त्यांना. एकच पंच किती वेळ चालणार हो मुणगेकर? बरं स्वतःच त्याच्यावर खूप वेळ हसत बसता. पुढचे 2 दिवस माझे जातात ती नाडी परत लेंगा घालण्यात. मला त्रास व्हायला लागला बरं का मुणगेकर. मला खूप त्रास व्हायला लागलाय. आणि मी जर एकदा चिडलो ना तर मग तुम्ही काय नाही 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 नाही. मला खूप सावकाश सावकाश. चिलपिल घ्या, चिलपिल घ्या. येलो पिल द्या. येलो पिल नाही हो, चिलपिल घ्या. माझी पिवळी गोळी द्या हो. येल्लो पिल द्या मला. लवकर द्या, मला खूप त्रास होतो. पाणी द्या. येलो पिल घ्या. सावकाश. हा सावकाश. थँक्यू हा मुणगेकर, थँक्यू. थँक्यू बिंक्यू काही नाही. माझी पिवळी गोळी मला परत द्या. तुमची पिवळी गोळी म्हणजे? हा माझ्या खिशातनं काढली ती. तुमची गोळी कशाला दिली मला? अहो कसली होती ती? अहो जुलाब लागलेत ना मला. मुणगे, अरे म्हाताऱ्या जीव घेशील रे एक दिवस तू माझा. कोण आहेस तू? मी ना आजच्या आज पत्र लिहून ठेवणार आहे माझं. आणि त्या पत्रात मी लिहिणार आहे की माझा जर अकस्मात मृत्यू झाला ना तर हा नराधम जबाबदार आहे त्याला. कळलं का म्हातार? मला नका हो त्रास देऊ. मी पाया पडतो तुमच्या मुणगेकर. मला नका त्रास देऊ. तुम्ही जा इथून, तुम्ही जा. हसू नका, निघा. मला ध्यान करू द्या माझं. कुलकर्णी फोन वाजतोय तुझा. अरे फोन वाजतोय तुझा. कट करा हो मुणगेकर.
तुझ्या मुलाचा फोन आहे. माझ्या मुलाचा फोन आहे. माझ्या मुडगेकर, काय फालतूपणा आहे हा? हे काय तुम्ही फोन करून मुलाचा फोन सांगता? तुम्ही इतके दिवस मला त्रास देत होता, सगळं ठीक होतं, मी सगळं सहन केलं, पण मुलाचा फोन सांगून मस्करी केली तुम्ही माझी. लाज वाटते तुम्हाला मुडगेकर? कालपासून मी माझ्या मुलाच्या फोनची वाट बघतोय आणि तुम्ही असं माझ्या भावनांची खेळताय मुडगेकर. काल वाढदिवस होता त्या गधड्याचा, त्याला फोन केला मी, म्हटलं की मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तर हे संपण्याआधी बाबा मी जरा बिझी आहे, नंतर करतो असं म्हणून फोन ठेवून दिला त्याने. अजून वाट बघतोय मी त्याच्या फोनची, येतच नाहीये म्हणून मेडिटेशन वगैरे. फार त्रास होतो मुडगेकर मला. म्हणजे मुलाचा वाढदिवस आहे हे माहितीये, पण मुलाची नक्की किती वाढ झाली आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचा दिवस कधी येणार आहे ना देवालाच माहित हो मुडगेकर. खरंच इतका वेळ कमी असतो का यांच्याकडे? अजिबात बिझी असतात. सोशल मीडियावर तिथे मी कुठे जेवलो, कधी जेवलो, कसा जेवलो, कोणासोबत जेवलो हे सगळं टाकायला यांना वेळ आहे. पण दिवसभरातून बापाला एकदा फोन करून ये बाबा तू जेवला का रे विचारायला वेळ नाही हो त्याच्याकडे. त्रास होतो मला मुडगेकर. काय झालंय ना, पण आता सवय झाली आहे या त्रासाची. पण जाऊ दे, आधी आहो बाबाचा ए बाबा झाला, नंतर ए बाबाचा ए डॅड झाला, आता आ बाबा डॅड झाल्यावरच येतील बहुतेक मला भेटायला. नाही करू सांगतो मी. तू नाही कुलकर्णी, सावकाश. मी कालपासून बघतोय मी, तू फार अस्वस्थ आहेस. हा, पण सांगत नाहीस तू मला काही. हा, आणि हे असं ध्यान बिन करण्यात काही नसतं रे. आपल्या जवळच्या माणसाला आपली सगळी दुःख सांगून टाकायची. हा, मोकळे होतो आपण, मोकळा हो. काय हा, अरे आपलं कुटुंब सोबत असण्यापेक्षा आपण ज्यांच्या सोबत वावरतो ना त्याला कुटुंब बनवायचं की नाही? अरे दुःख सगळ्यांकडे आहेत रे, माझ्याकडे पण दुःख आहे, जाम मोठं दुःख आहे. बघ आता मला शहाणपणा शिकवलंस तू की दुःख सांगायचे. आता तू सांगितलीस का मला दुःख? हा, काय दुःख आहे रे तुला कुलकर्णी? मला त्या मोठ्या भिंतीवरून उडी मारायची आहे आणि लावणी बघायला जायचंय. मुडगेकर हे दुःख आहे तुमचं? दुःख आहे माझं हे. तू निर्लज्ज आहेस रे मुडगेकर. असतोय बघ कसा. मुडगेकर आता या वयात ही भिंत चढता येते का हे बघावं लागेल आधी. चला हो कुलकर्णी लावणीला जाऊया. चला हो कुलकर्णी लावणीला जाऊया. चला हो कुलकर्णी. वा वा, सुरेख झाला परफॉर्मन्स. उत्तम विषय होता. सनी तुझं कॅरेक्टर अतिशय चिलपिल होतं आणि तसाच हॅपी गो लकी परफॉर्मन्स झाला. मजा आली. सुपर. अलकाताई, सर्वात प्रथम मी सचिन मोटे ज्यांची कॉन्सेप्ट आहे आणि विनायकचं मनापासून कौतुक करेन. खूप सुंदर लिहिलं होतं. हसू आणि आसू दोन्हीचं मिश्रण होतं. मेकअप कॉस्ट्यूम दोघांचंही मनापासून अभिनंदन. अतिशय सुंदर मेकअप केलेत तुम्हा दोघांचे. आणि सनी फार सुंदर एनर्जी आहे तुझ्यात. आणि आज निमिष म्हणजे हास्य जत्रेत अशा पद्धतीचंही स्किट असू शकतं का असं वाटत होतं. डोळ्यात पाणीही आणलं आणि हसवलंही तेवढंच. आणि खरंच हा मेसेज आहे आत्ता समाजाला की लोकांना म्हातारी माणसं नको आहेत, पण हे विसरतायत ही तरुण मंडळी की आपण कधीतरी त्या वयात जाणार आहोत. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. फार सुंदर मेसेज दिला आणि अतिशय सुंदर तुम्ही दोघांनी स्किट सादर केलं आहे. मनापासून तुम्हाला वा वा. ओ माय गॉड, संपूर्ण 12 गुण मिळालेत. क्या बात. प्रसाद दादा, ॲक्च्युली तुम्ही दोघं जेव्हा समोर आलात तेव्हा मी
काही सेकंद तुम्हाला ओळखू शकलो नाही, इतका अप्रतिम गेटअप झाला आहे तुमच्या दोघांचाही. आणि दोघांनी कॅरेक्टर्स खूप उत्तम पकडून ठेवली होती. आणि मला ऑलवेज अशा वेगळ्या फ्लेवरची स्किट्स बघायला खूप आवडतं. त्यामुळे वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू. आणि मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निकालाची. कोण असणार आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार आणि कोणाला मिळणार आहे निरोपाचा नारळ? उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. मी सरपंचांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन हा निकाल जाहीर करावा आणि या उत्सुकतेला पूर्णविराम द्यावा. सगळ्यात आधी जाणून घेऊयात कोण आहेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. आजचे कॉमेडीचे जहागीरदार आहेत सनी आणि निमिष. अर्थातच हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12. सनी आणि निमेश, तुम्हा दोघांचंही खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. जोरदार टाळ्या दोघांसाठी. आणि आता ती वेळ आली आहे, जाणून घेऊया कोणाला या रंगमंचाचा निरोप घ्यावा लागतोय. कोण आहे ती जोडी? मी मागच्या वेळेलाही तुमचे परफॉर्मन्स बघितले, आजही बघितले. आम्ही बरीच चर्चा केली. मला जे प्रामाणिकपणे वाटतं ते थोडंसं बोलतो अलकाताईंच्या परवानगीने. सनी, जेवढं तुझं बॉडी लँग्वेजकडे लक्ष आहे तेवढं तुझं भाषेकडे लक्ष नाही आहे. किंवा निमिष, जेवढं तुझं भाषेकडे लक्ष आहे तेवढं तुझं ह्युमरकडे लक्ष नाही आहे. प्रियदर्शिनी, तुझ्याकडनं अजून वेगवेगळी कॅरेक्टर्स जास्त स्ट्रॉंगली अपेक्षित आहेत आम्हाला. आणि तेजस, तुझ्याकडनं खूप सारी व्हरायटी अपेक्षित आहे. तेजस, आता मी तर तुझी बरीच स्किट बघत आले, म्हणजे मकरंद असताना किंवा आता प्रसाद आत्ता गेल्या एपिसोडपासून आहे. वेगवेगळी कॅरेक्टर्स करतोयस पण एकसुरी वाटतात ती. म्हणजे त्यात जरा आम्हाला व्हरायटीची अपेक्षा आहे. खूप सुंदर करतोयस, पॉलिश्ड, पण जेवढी प्रियदर्शनीकडे कधी कधी व्हरायटी आम्हाला दिसते, तिच्यामध्ये दिसून येते, तेवढी तुझ्यामध्ये दिसून येत नाही आहे. गंमत अशी झाली की आजपर्यंतचे तुमचे परफॉर्मन्सेस मागचे थोडेसे वीक होते, पण आज खूप स्ट्रॉंग झाला परफॉर्मन्स. तुमच्या बाबतीत थोडंसं उलटं झालं की तुमचे मागचे परफॉर्मन्सेस खूप ताकदीचे होते, आज जरा वीक झाला परफॉर्मन्स. सो आम्ही दोघंही खूप कन्फ्यूज होतो की नक्की काय करायचं. आणि नाही, डेंजर झोनमध्ये दोन जोड्या डेंजर झोनमध्ये आहेत. सो ज्यांना आज फेटा मिळाला आहे ती ही जोडी डेंजर झोनमध्ये आहे. सो प्लीज तुम्ही स्टेजवर या. आणि तेजस आणि प्रियदर्शिनी, सो आता कुठल्या जोडीमधला कोण आम्ही निवडला ते अलकाताई सांगतील. बापरे, फार मोठी परीक्षा असते ही. पण या जोडीमधला आम्ही निमिष आणि त्या जोडीमधून आम्ही तेजस ही दोन नावं ठरवली होती. पण आजच्या भागात आम्ही कोणाचंही एलिमिनेशन करणार नाही आहोत. दोन्ही जोड्यांना सांगते की ही संधी तुम्हाला फक्त एका एपिसोड पुरताच देण्यात आली आहे, तेव्हा तुम्ही सिरियसली या गोष्टी मनावर घ्या. तुमच्यातल्या 2 जोड्यांपैकी कोणाचं तरी एलिमिनेशन होणार किंवा इथे बसलेल्या जोड्यांपैकीही कोणाचं होऊ शकतं एलिमिनेशन. तेव्हा सगळ्यांनी मला असं वाटतं जोरदार तयारीला लागावं. कारण आत्ता 2 भागात गेल्यावेळी प्रसादच्या रिक्वेस्टमुळे झालं नाही एलिमिनेशन. आता आज आम्हाला सगळ्यांचे आवडले होते परफॉर्मन्सेस आणि तेजस प्रियदर्शनीचा आम्ही आत्तापर्यंतच्या स्किटचा विचार केला आणि केला नाही, आणि तुमचा आजच्या एपिसोडचा विचार करून केला नाही. तेव्हा खरंच मनापासून मी सांगते की जोरदार तयारीला लागा सगळ्यांनी. तुम्हा सगळ्यांना या स्पर्धेसाठी, पुढल्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आज एलिमिनेशन न झाल्याबद्दल.